महाविद्यालयीन भूगोल परिषद आणि सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज कोंढवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार समारंभ या कार्यक्रमात मी तुमचं मनस्वी स्वागत करतो। कार्यक्रमासाठी आज उपस्थित मान्यवर आहेत श्रीमती सुरेखा प्रदीप दोंडे, भूगोल अभ्यास गटाच्या सदस्या, त्यांना आपण भूगोल रत्न देऊन सन्मान करणार आहोत। मॅडम महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांच्या सदस्य पण आहेत। त्यानंतर रुपाली चव्हाण मॅडम यांचा आदर्श शिक्षक देऊन आपण सन्मान करणार आहोत। डॉक्टर बाळासाहेब परशुराम यांचाही आपण आदर्श शिक्षक म्हणून सन्मान करणार आहोत। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती आहे राज्य सचिव भूगोल परिषद प्राध्यापक युवराज खोळे, राज्य सचिव भूगोल परिषद माननीय प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे। कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी आहेत माननीय प्राचार्य डॉक्टर मकरंद वजल, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज कोंढवा बुद्रुक पुणे, प्राचार्य डॉक्टर संजय सावंत, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी कोंढवा बुद्रुक पुणे आणि आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर विजया एस नवले, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज कोंढवा पुणे। कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे अजून आहेत सतीश विठोबा शिर्के सर, भूगोल परिषद राज्याध्यक्ष आणि पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अविनाश शेदार सर। कार्यक्रमाची सुरुवात आपण सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलन करूया। सरस्वती पूजन करण्यासाठी मी सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो। चिखलातून कमळाकडे, गोंधळातून शांततेकडे, अंधारातून प्रकाशाकडे जाणारी आपली संस्कृती। म्हणूनच दीप प्रज्वलनाला आपल्या संस्कृतीत खूप महत्त्व आहे। सर्व मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करावं। या कुंदेन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावरदण्ड मण्डितकरा, या श्वेतपद्मा। हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे। माणसाने माणसाशी माणसा समवागणे, स्वागतम सुस्वागतम। आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे। स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे, स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे। स्वागतम सुस्वागतम हो थोर आले पाहुणे, स्वागतम सुस्वागतम हो शब्द झाले चांदणे। राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती, राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती। प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश शेदार सर यांना। सर श्री पळसनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय
पळसदेव, तालुका इंदापूर या ठिकाणी सध्या कार्यरत आहे. 17 वर्ष त्यांना अध्यापनाचा अनुभव आहे. 2008 आणि 2013 या शैक्षणिक वर्षात 96 गुण मिळून त्यांची विद्यार्थिनी बोर्डात भूगोल या विषयात प्रथम क्रमांक मिळवला. त्यांच्या विद्यार्थिनी भूगोल विषयात प्रथम क्रमांक मिळाला. सरांना द्रोणाचार्य कळसनाथ आदर्श शिक्षक पुरस्कारही मिळाला आहे. त्यांचे YouTube चॅनल या माध्यमातून ते मार्गदर्शन करत असतात. कोविड काळात त्यांनी केलेलं ऑनलाईन मार्गदर्शन हे खरोखरच भूगोलाची ज्ञानगंगा घरोघरी पोहोचवणारे हे भगीरथ. हे मार्गदर्शन शिक्षक भूगोलप्रेमी यांना अतिशय उपयुक्त ठरेल. यासाठी आपण आज त्यांना आपण प्रास्ताविकासाठी आमंत्रित करू. हॅलो. ज्ञानोबा आणि तुका ज्ञानोबा आणि तुकाबांचा तोच माझा वंश, माझी या रक्तामध्ये आहे ईश्वराचा अंश. तेव्हा ज्ञानोबरायांनी आणि तुकाबरायांनी सांगितलेल्या ज्ञानदानाच्या पवित्र कार्याचे पायी असणारे सन्माननीय व्यासपीठावर सर्व सन्माननीय, त्याच पद्धतीने व्यासपीठावर समोरचेही सर्व सन्माननीय यांना आणि विद्यार्थी मित्रांना मी आज या 2 शब्दांना सुरुवात करतो. या ठिकाणी सिंहगड कॉलेज आणि माझं नातं तसं जुनच. या ठिकाणी येत असताना या ठिकाणी असलेले जे रस्ते आहेत, या कॉलेजच्या इमारती पाहिल्यानंतर मला माझ्या बालपणीच्या विद्यालयाच्या शाळेच्या स्मृती आठवण करून देतात आणि मला अशा या भव्य वास्तूमध्ये बोलण्याचं भाग्य लाभलं, त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवंत समजतो. लोक म्हणतात माणसं सोन्यासारखी असावी, पण मला असं वाटतं माणसं सोन्यासारखे नसावे, कारण की सोनं हे फक्त हातात घालण्यासाठी, गळ्यात घालण्यासाठी किंवा तिजोरीमध्ये ठेवण्यासाठीच मर्यादित राहतं. तर माणसांनी त्या सोन्यापलीकडे जाऊन त्या परिस्पर्शासारखं असावं. आणि माझे सर्व ही जी कार्यकर्णी आहे, जे पुणे जिल्हा कार्यकर्णी आहे, ती संपूर्ण अगदी परिसरासारखी आहे की ज्याच्या स्पर्शाने सोनं होईल. आणि या कार्यक्रमासाठी अगदी या कार्यक्रमासाठी असं सगळ्यांनी बहुमूल्य असा वेळ त्या कार्यक्रमासाठी दिला. त्याच पद्धतीने आम्ही हा सत्कार कार्यक्रम ठेवतो. गुणवंत विद्यार्थी आणि शिक्षक सत्कार समारंभ कार्यक्रम पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेत आयोजित आणि सिंहगड कॉलेज आयोजित हा कार्यक्रम ठेवतो. सत्कार म्हणजे नेमकं काय? तर सत्कार म्हणजे पाठीवरती दिलेली शब्बासकीची एक हार, पुढे जाण्यासाठी मार्गक्रमण करण्यासाठी दिलेला एक वाटचाल करण्यासाठी दिलेली शब्बासकीची हार, तुमचे यश जे प्राप्त झालेलं आहे ते यशाचा सुगंध. आणि हेच बहुमूल्य असं कार्य आमच्या या पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेच्या माध्यमातून घडून येते, हे आम्ही स्वतःला भाग्यवंत समजतो. यामध्ये आम्ही यावर्षी भूगोलरत्न हा पुरस्कार जाहीर करतो आहे किंवा तो एक सन्मान आम्ही देत आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या कमिटीने, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय कमिटीने आपले श्रीमती सुरेखा दौंडे मॅडम यांचं निवड केली. यांचं कार्य जर सांगायचं झालं तर मला वेळ तसा कमीच पडेल. मी अगदी थोडक्यात त्यांचं सांगायचं झालं तर मॅडमनी पुनर्रचित अभ्यासक्रम असेल, एनसीईआरटी असेल, एनसीईआरटी असेल किंवा जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, विभागस्तरीय अगदी प्रशिक्षण असेल, 12 वर्ष 24 वर्षाचं प्रशिक्षण देण्याचं कार्य केलेलं आहे. भूगोल विषयाची ज्ञानगंगा ही खऱ्या अर्थाने विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य त्या गेल्या 32 वर्षापासून करत आहेत. आणि या कार्याला सलाम आमच्या सगळ्या पुणे जिल्ह्याकडून होतच असतो. आणि त्यांच्या या कार्याचा आम्ही थोडासा भाग म्हणून आम्ही त्यांना भूगोलरत्न हा पुरस्कार देण्याचं आमच्या निवड समितीने ठरवलं. त्याच पद्धतीने आपले आदर्श शिक्षिका आणि आदर्श शिक्षक सन्माननीय श्रीमती जाधव मॅडम आणि सन्माननीय श्री वाबळे सर यांनाही आमच्या समितीने निवड केली. त्यांचा आणि माझा परिचय त्यांच्या कॉलेजवर बरेच 2 वर्षापासून माझा आणि त्यांचा परिचय होत होता, फोनवरती संपर्क साधत होता. त्यांचंही कार्य अगदी या 2 वर्षामध्ये फार मोठ्या प्रमाणात झालेलं दिसून येते. आणि त्यामुळे आमच्या निवड समितीनेही त्यांना अगदी त्या ठिकाणी निवड केली आणि त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांनाही त्या ठिकाणी हे केलं. पुढचे आमच्या कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषद याच्या समोर काही आमच्या भविष्य काळामध्ये काही उपक्रम आम्ही हाती घेतलेले आहेत. त्यामध्ये भविष्य काळामध्ये आम्हाला
एक दिवसीय चर्चासत्र असेल, 3 दिवसीय अधिवेशन असेल, त्याच पद्धतीने भूगोल विषयाचं विज्ञान प्रदर्शन असेल, सगळ्या राज्य लेवल किंवा जिल्हा लेवलचं प्रदर्शन असेल, या अनेक कार्यक्रमाला आम्हाला त्या ठिकाणी उपक्रम हाती घ्यायचे आहेत. आणि यासाठी आमच्या पुणे जिल्हा सर्व कमिटीने हे आमच्या ठरावात मंजूरही झालेलं आहे. त्याच पद्धतीने भूगोल विषयाच्या समस्या म्हटल्यानंतर अनेक समस्या आमच्या समोर येतात. या ठिकाणी व्यासपीठावर बरेच भूगोल विषयाचे तज्ञ मार्गदर्शक आहेत. यामध्ये भूगोल विषय जर पाहिला तर 80 आणि 20 चा पॅटर्न आहे. हा पॅटर्न आम्हाला चेंज करून तो 70-30 पॅटर्न कसा करता येईल यासाठी आम्ही पुढील महिन्यापासून सदस्य नोंदणी करत आहोत. आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आणि इथं बसलेल्या सर्व सन्माननीयांच्या माध्यमातून आम्हाला ते जाणून द्यायचं आहे की हा 70-30 चा पॅटर्न 70-30 पॅटर्न हा सायन्स प्रमाणे आमचाही झाला पाहिजे. त्याच पद्धतीने भूगोल विषयाच्या प्रॅक्टिकलच्या जे तासिका आहेत, या प्रॅक्टिकलच्या तासिका आणि प्रॅक्टिकल याचा कुठंच थोडासा मेळ बसत नाहीये, कारण की तो वेळ आम्हाला कमी पडतोय आणि प्रॅक्टिकल आमच्याकडून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवत असताना बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. त्यानंतर नव्याने तयार झालेलं भूगोल विषयामध्ये ऍपच्या साह्याने मोबाईलचं सर्वेक्षण करण्याचं होतं. यामध्ये शहरामध्ये ठीक आहे, पण ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना अजूनही तो मोबाईलची रेंज असेल, ऍप डाउनलोड करणे असेल किंवा विद्यार्थिनीला बाहेर जाऊन सर्वेक्षण करणे असेल, यामध्ये बऱ्याचशा अडचणी निर्माण होतात. आणि ही गोष्ट तेवढीच उल्लेखनीय आहे. आताच बालभारतीने आमच्यासाठी एक जर्नल तयार केलेलं आहे. परंतु हे जर्नल जर पाहिलं तर माझ्याकडून संपूर्ण महाराष्ट्रामधून अशा प्रतिक्रिया येत होत्या की सर हे जर्नल कोरच आहे, यामध्ये उदाहरणं नाहीये. अशा अनेक समस्या त्या ठिकाणी आमच्या भूगोल विषयाच्या शिक्षकांना निर्माण होतात. आणि व्यासपीठावर अगदी अभ्यास मंडळाचे असतील, राज्याध्यक्ष असतील, सचिव असतील, सहसचिव असतील, यांच्या मी त्या निदर्शनास आणून देतो. यावरती निश्चितच तुम्ही विचार करावा आणि आमच्या भूगोल विषयाला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचा प्रयत्न करावा. याच पद्धतीने प्रात्यक्षिक कार्य झाल्यानंतर अनेक अशा समस्या आहेत. आता एवढं जर बोलणं झाल्यानंतर मला थोडंसं विद्यार्थ्यांनाही सांगायचं होतं. जगण्याच्या या दुनियेमध्ये आव्हानांचे लावावे अत्तर, नजरेला नजरेमध्ये रोखून द्यावे उत्तर. विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या हा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने आपण संपन्न करत आहोत. आणि हा संपन्न करत असताना आज तुम्हाला काही विद्यार्थ्यांना भूगोल विषयात अभूतपूर्व यश म्हणजे 99 मार्क मिळालेले, काही विद्यार्थ्यांना 97, 96, 95 मार्क मिळाले. अपयशाकडून यशाकडे जाणे फार सोपं आहे, परंतु यशातून यश प्राप्त करणे हे फार कठीण असतं. हे एक वाक्य तुमच्यासाठी या ठिकाणी सांगू इच्छितो की भूगोल विषयातून तुम्ही ज्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये प्रवेश कराल त्यावेळेस भूगोल हा विषय निश्चितच तुम्हाला त्या ठिकाणी मदत करेल. आणि भूगोल विषयाच्या माध्यमातून तुम्ही अनेक स्पर्धा परीक्षा तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी सहज होऊ शकता. याच पद्धतीने आपल्या या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती असलेले आपल्या सिंहगड कॉलेजचे प्राचार्य, उपप्राचार्य यांचंही मी मनपूर्वक अभिनंदन किंवा आभार मानतो की त्यांनी आमच्या या कार्यक्रमासाठी सर्वतोपरी मदत केलेली आहे. आणि बोलण्यासारखं भरपूर आहे आणि बोलणारेही भरपूर आहे, परंतु वेळेचं बंधन सगळ्यालाच असतं. वेळेमध्ये सगळेच जगडलेले असतात, त्यामध्ये मीही एक आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतो आणि जाता जाता एवढं सांगतो की कमलपात्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं, निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं. माणसाचं आयुष्य हे असंच असतं, खूप काही हरवलेलं असताना बरंच काही उरलेलं असतं. धन्यवाद. माननीय प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, राज्य सहसचिव भूगोल परिषद, NSS अधिकारी, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सदस्य, असे अनेक उपाधी असलेले आणि सगळ्यांना उत्साह आणि प्रेरणा देणारे आमचे मित्र प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे यांचं स्वागत आदरणीय प्राचार्य डॉक्टर मकरंद वझल यांनी करावं असं मी विनंती करतो. गेल्या वर्षी बदललेला अभ्यासक्रम, बदललेली पाठ्यपुस्तकं, प्रश्नपत्रिका या सगळ्यांसमोर आमचे सगळेच आव्हानं आमच्या समोर होतोय. आणि आम्हाला मार्गदर्शक त्यावेळेला ठरल्यात
सुरेखा लोंढे मॅडम. त्यांनी प्रशिक्षण घेऊन आमच्या सगळ्या शंका निरसन केल्या, आम्हाला मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच विद्यार्थीसुद्धा परीक्षा देऊ शकले. आणि त्यांचं स्वागत आमच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर सौ विजया नवले मॅडम यांनी करावं. आदरणीय सौ सुरेखा लोंढे मॅडम यांचं स्वागत आमच्या प्राचार्य उपप्राचार्य डॉक्टर विजया नवले मॅडम करतील. आदरणीय प्राचार्य डॉक्टर मकरंद बझल यांचं स्वागत प्राध्यापक अविनाश शेलार यांनी करावं. पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेच्या वतीने सरांचं आम्ही स्वागत करत आहोत. यानंतर आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर विजया नवले मॅडम यांचं स्वागत प्राध्यापक वैजयंती गंधारे यांनी करावं अशी विनंती करतो. पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेचे पुणे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक अविनाश शेलार यांचं स्वागत प्राध्यापक मंगेश महाजन सर करतील. प्राध्यापक अर्जुन आवारी यांच्या हस्ते स्वागत गीत आणि ईशस्तवन आपल्यासाठी सादर करणारे त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ज्यांना मिळालं क्षणगत सरांचं स्वागत करतील. क्षण सौख्याचा क्षण दुःखाचा, क्षण सौख्याचा क्षण दुःखाचा, क्षण प्रीतीचा क्षण भीतीचा, क्षणाक्षणांचा हार गुंफला जीवन म्हणती आला, जीवन म्हणती आला. अतिशय सुंदर असा सौख्याचा क्षण आज आपल्याला पुणे जिल्ह्याच्या म्हणजे कनिष्ठ महाविद्यालयाच्या भूगोल परिषदेनं आपल्याला आपल्या वाट्याला दिलेला आहे. त्याबद्दल परिषदेचे पहिल्यांदा खूप 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 धन्यवाद मानते. आणि आदरणीय व्यासपीठ, आज व्यासपीठावर अतिशय दिग्गज अशा व्यक्ती हजर आहेत आणि प्रथमतः मी त्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करते. आज भूगोल रत्न, आदर्श शिक्षक, गुणवंत विद्यार्थी हे सगळं इतकं काही मनाला आनंद आणि समाधान देणारं आहे. त्यामुळे सगळ्यांचं पुनश्च एकदा एक कॉमर्स कॉलेज, सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स यांच्या वतीनं पण स्वागत करते आणि त्यांचं परत एकदा अभिनंदन करते. मला असं वाटतं की आयुष्यात आदरणीय व्यासपीठ मी सगळ्यांच्या अध्यक्ष शिर्के सर आणि सगळेच मान्यवर म्हणजे व्यासपीठावरच आणि व्यासपीठाच्या म्हणजे हजर असलेले पालक पण आहेत आणि विद्यार्थी पण आहेत. मला असं म्हणायचंय की प्रत्येकाच्या आयुष्यात चांगली माणसं भेटणं हे अतिशय आवश्यक असतं. मी इथे असं म्हणेल की शिक्षक हा अतिशय गुणवंत म्हणण्यापेक्षा मनुष्य घडवणारा आपलं एक हे फील्ड आहे. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू कम अक्रॉस विथ
राईट पीपल ॲट द राईट स्टेज, ॲट द राईट प्लेस अँड ॲट द राईट एज ऑल्सो. आणि त्यामुळे हे जे शिक्षक हे सगळे रत्न आहेत आणि यांच्या सहवासात आलेले विद्यार्थी आहेत ते खरेच भाग्यवान आहेत. आणि यांना जे गुरु मिळाले ते पण अतिशय भाग्यवान आहेत. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं असतं. आपण शिक्षक काही वस्तू नाही घडवते, माणसं घडवतोय. आणि इतकी चांगली माणसं घडवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर इथे एक शेर मला छोटासा आठवतो की पत्थर की भी तकदीर सवर सकती है, पत्थर की भी तकदीर सवर सकती है, शर्त यह है कि सलीके से तराशा जाए. इथे आपल्याला आणि आपण शिक्षक काय करतो. मी मला स्वतःला भाग्यवान समजते की मी एक फक्त अतिशय सामान्य कुटुंबात जन्मून वडील माझे प्राथमिक शिक्षक होते आणि त्यांचं हे खरं आणि माझ्या गुरूंचं श्रेय आहे की मी इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर इथे आपण म्हणतो की दगडाचं ओबडधोबड स्वरूप असलं तरी जो खरा कलाकार असतो, ज्याला सौंदर्याचा वेध आणि शोध घेता येतं, तो त्याच्यामध्ये सुंदर मूर्ती हळूहळू छंदीचे घाव देऊन तयार करतो. आणि आपलं आयुष्य काय वेगळं आहे. शिक्षक असंच करतो. प्रत्येकात काय होणार आहे. एव्हरी इंडिव्हिज्युअल इज युनिक आयडेंटिटी म्हणून आपण एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व घेऊन आपण जन्माला आले असतो. तर त्याचा स्पार्क तो सारखा बाहेर यायला धडपडत असतो आणि त्या स्पार्कला आपल्याला बाहेर आणून घडवायचं असतं. त्याला एक्सप्लोजरची संधी द्यायची असते आणि हे आपल्या नजरेतून शिक्षक टिकतो आणि खूप छान पद्धतीनं त्यांना घडवतो. आणि हे सगळ्यात आयुष्यात महत्वाचं आहे. तुम्ही लोक सगळे इतकं उच्च कार्य विद्यार्थी घडवण्यात आणि चांगले घडवण्याचं करताय. विद्यार्थ्यांना पण मला थोडंसं वेळेचं बंधन आहे. आता शिट्टे सर म्हणाले तर विद्यार्थ्यांना पण मला असं म्हणावं वाटेल की सक्सेस आता म्हणून खूप 96-97 म्हटलं की अवाक व्हायला होतं. अरे हे मार्क्स इतके कसे मिळू शकतात. पण यात आहे त्यांचं की डेडिकेशन, डिव्होशन म्हणजे डिटर्मिनेशन. एक मला काय करायचंय तुम्ही लक्षात घ्या. युअर गोल शुड बी व्हेरी क्लिअर. खूप क्लिअर असू दे की मी नुसतं माझी मैत्रीण गेली म्हणून मी भूगोल घेतलाय आणि ही शाळा चांगली आहे, ती जवळ आहे. नो, नॉट एट ऑल. यू शुड बी रेडी टू डेव्हलप ऑल द स्किल्स म्हणण्यापेक्षा तुमच्या गोल बाबत खूप क्लिअर व्हा की मला आयुष्यात काय करायचंय. आयुष्य एकदाच मिळतं. आता सर म्हणाले टाइम एक फार कमी आहे पण आहे त्यातून खूप मिळवतो. आपण लहानपणी एक कविता शिकलेली आठवते. गडबड घाई जगात चाले आळस नृत्य देतो, भिंतीवरचे घड्याळ बोले आला क्षण गेला क्षण आला. किती क्षण गेले हो, आता मीच तुमचे कितीतरी क्षण घेतलेत असं होतं. आणि यातून आपण घडायलाच पाहिजे. तर आपलं जे यश आहे, जे टार्गेट आहे, तर ते छोटे गोलमध्ये डिव्हाइड करा आणि प्रत्येक एक पायरीनं म्हणजे आपल्याला यश नक्की मिळतं ह्याच्यावर भरोसा ठेवा. ट्राय अगेन अँड अगेन बट डोंट क्राय. सोडू नका ते एफर्ट्स, कधीच सोडू नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर मी असं म्हणेल की आपल्याला वाटतं नाही जमणार आहे, मी इंग्लिश स्पेशल घेऊ नको, मला नाही जमणार. नाही, ट्राय करा ना तुम्ही. तर त्याच्यासाठी धाडस करणं. You should put forward first step that automatically you will go to your destination असं म्हणता येईल. तर इथे एक पाऊल अतिशय महत्वाचं आहे जे टाकणं गरजेचं असतं. तर मंजिल मिल ही जाएगी भटके हुए सही. थोडं चुकेल हो, पडाल. शिक्षक आहेत ना, पडलास तर उठ, हात नाही देणार, तू प्रयत्न कर म्हणणार आहेत. चुका तुमचे सांगणार आहेत. मंजिल मिल ही जाएगी भटके हुए सही. शर्त ये है की घर से निकलो तो सही. पहिल्यांदा बाहेरचं पडाल तुम्ही, मग यश तुम्हाला नक्की मिळेल. फार वेळ घेत नाही. सगळ्या गुणवंत विद्यार्थ्यांना खूप शुभेच्छा. खूप पुढे जा. म्हणजे असं म्हटलं जातं की बेस्ट टीचर हे क्रिएट्स बेस्ट स्कूल्स. आणि त्याचा म्हणतो तर बेस्ट स्कूल्स क्रिएट्स बेस्ट स्टुडंट्स, बेस्ट स्टुडंट्स क्रिएट बेस्ट सिटीजन आणि बेस्ट सिटीजन्स क्रिएट किंवा एक वन पार्ट ऑफ बेस्ट नेशन. And why? Now the whole world is looking at you. Youngsters, you should be very careful and you should be very confident. No doubt you are confident. तुम्ही कॉन्फिडंट आहात, धाडस करता, प्रयत्न करता. खूप तुम्हाला एक्सपोजर आहे भविष्यामध्ये. इंडिया राईट नाऊ इंडिया इज द यंगेस्ट कंट्री ऑफ द वर्ल्ड अँड यू आर द पिलर्स ऑफ इंडिया. यू आर द ड्रीम ऑफ इंडिया. तुमच्या सुंदरशा पंखांवर बसून जगभरारी घेण्याचं स्वप्न आज भारत बघतोय. म्हणजे सगळ्या जगात तुम्हाला आपलं नाव कमवायचंय एवढा विश्वास मनात ठेवा. आणि
याच्यात एवढं म्हणेल की व्हाईल तुम्हाला आपलं नाव कमवायचं आहे, एवढा विश्वास मनात ठेवा. आणि याच्यात एवढं म्हणेल की व्हाईल म्हणजे तुम्ही गमपणा आपण शाळेत शिकलोच आहे, तर गणपतीचा इथून श्री गणेश सुरू केला आहे, पण इथून पुढच्या काळात कॉम्पिटिशन फार असणार आहे तुम्हाला. आणि त्याच्यात इथे आपण बघतोय गर्वापासून अहंकारापासून दूर राहा. थोडे यश मिळाले की बोलून जायचं नाही. आता तो सुरुवात झाली म्हणजे इथं काय मंदिर तर खूप दूर आहे अजून आपल्याला. मग इथून पुढे आपण बघतोय व्यसनांचा असर खूप होतोय, त्याच्यात पण मदिराक्षीपासून दूर राहा असं मी म्हणेन तुम्हाला. मग म्हटलं तर भक्त्यापासून खोटा अवलंबर कशाला हवं, जे नाही ते दाखवायचा कधी प्रयत्न करा, आहेत तसे प्रगट व्हा आणि त्यात सुधारणा करत राहा. आणि नकारात्मकपासून दूर राहा, नेहमी पॉझिटिव्ह विचार मनात ठेवा, एवढं मी सांगेन. सगळ्यांना शुभेच्छा. हा कार्यक्रम आम्हाला आमच्या वतीनं म्हणजे सिंहगड कॉलेजच्या कॉमर्सच्या वतीनं आयोजित करण्यासाठी म्हणजे संधी दिली आणि आपण सगळे मिळून हा आयोजित केलेला आहे. याबद्दल परिषदेचे सगळ्या मान्यवरांचे, शिर्के सरांचे, सगळ्यांचे मी पुनश्च एकदा आभार मानते. एकच म्हणेल की नेहमी आता बी कॉन्फिडंट, त्याच्यानंतर बी फ्रेश, बी हेल्दी, ऑलवेज कीप स्माइलिंग असं म्हणेल मी. आणि याच्यात हर सुबह आपकी जिंदगी में शान बन के आए, हर सुबह आपकी जिंदगी में शान बन के आए, हर शाम आपकी जिंदगी में चांद बन के आए, हर शाम मन की शांति चांद बन के आए. कभी दूर ना हो आपके होठों से हंसी, कभी दूर ना हो आपके होठों से हंसी, आने वाला हर पल ऐसा खूबसूरत मेहमान बन के आए, खूबसूरत मेहमान बन के आए. मला संधी दिल्याबद्दल आयोजकाचे खूप आभार. आणि स्पेशल थँक्स टू आवर कोऑर्डिनेटर महाजन सर, यांनी पण खूप धडपडीनं हे सगळं आयोजित केलेलं आहे. आणि तुम्ही सगळ्यांनी सहकार केला, आला तिथपर्यंत. पुढे खूप 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 शुभेच्छा. बी सक्सेसफुल अँड एव्हरी वर्क ऑफ युअर लाईफ. खरं पाहायला गेलं तर पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषद याचे राज्याध्यक्ष सतीश शिर्के सर, त्याचबरोबर पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश शेला सर, त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटचे आजच्या प्राचार्य, उपप्राचार्य आणि अतिथी, या सगळ्यांचे मी खरं पाहायला गेलं तर खूप स्वागत झालेलंच आहे. तरी देखील मी माझ्या मनातून पुन्हा एकदा स्वागत करते आहे की मलाही आनंद होतो आहे, कारण की हे सर्वजण या कार्यक्रमास उपस्थित आहेत आणि हा आनंद सोहळाच होणार आहे की जो माझ्या जीवनात अविस्मरणीय असेल. मी पहिल्यांदाच म्हटलं, मी माझं एवढं कार्य केलेलं वाचून दाखवलं. पाहायला गेलं तर प्रत्येक क्षण आपण करत गेलं की तो मोठा होत जातो, त्यातलीच ही गत आहे. म्हणजे मी काही वेगळं करत आले आहे, त्यासाठी विशेष धडपडले आहे असं कधीच कुठे मला तरी वाटत नाही. जो प्रत्येक क्षण आला त्याचा मी लाभ घेतला आणि त्यासाठी मी स्वतः कष्ट वेचले आणि त्यातूनच त्या संधीचं सोनं घडत जाणं असं ज्याला म्हणतो, त्या पद्धतीनं प्रत्येक क्षण हा मोठा होत गेला माझ्यासाठी. आणि आजचा हा क्षण त्याचंच हे मोठं भाग्य म्हणायचं की त्याचं रूप शिर्के सर आणि पुणे जिल्हाध्यक्ष या सगळ्यांनी मिळून त्याला रूप दिलेलं आहे. क्षणामध्ये लोकसंख्या सर्वेक्षण आलेलं आहे की जे तुम्हाला ॲपद्वारे जरी भरायचं असलं तरी देखील त्यामध्ये भूगोल शिक्षकाला सतत जागृत राहावं लागतं आहे. कारण की विद्यार्थ्याने नेमकं काय केलंय त्याच्या अडीअडचणी सोडवणं आणि त्यानुसार आपलं एक फायलिंग असणं हे खूप आवश्यक आहे. आणि याचबरोबर 11वीलाही जर बघितलं तर टोपोशीट्स आहेत किंवा तुमच्या उपग्रहीय प्रतिमा आहेत, या सगळ्यासाठी आपल्या शिक्षकांना खूप खूप प्रयत्न करावे लागतात. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपला एक प्रयोग नीट सिद्ध करून दाखवावा लागतो, त्याला तो समजावून द्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये ती आवड निर्माण करण्यासाठी धडपड करावीच लागते. अन्यथा वर्गामध्ये जर आपण बघितलं तर एका वर्गात जवळजवळ 120 विद्यार्थी शहरी भागात किंवा ग्रामीण भागामध्ये 70 ते 80 विद्यार्थी असतात. या सगळ्यांपर्यंत पोहोचणं खूप अवघड असतं आणि या सगळ्यासाठी बॅचेस असाव्यात असा एक आग्रह होता.
तर मी आता पुन्हा याच व्यासपीठावरून असं सांगू इच्छिते की शिर्के सर आणि सर्व वेगवेगळ्या राज्यानुसार किंवा विभागानुसार असलेल्या ज्या भूगोल परिषदा आहेत त्यांनी मिळून हा प्रश्न खूप सुंदर रीतीने पुन्हा मांडावा. त्या मांडणीसाठी आवश्यक असलेले घटक नक्कीच मोठ्यांशी चर्चा करावी आणि त्यातून आपल्याला 70-30 पर्यंत हा विषय कसा नेता येईल. 70-30 म्हणजे काय, खूप काही वेगळा गौरव आहे का, तर नाही. तर विद्यार्थी हा धडपड करतोय. आणि माझं दुसरं म्हणणं होतं म्हणजे आपल्या शकुंतला ताई काळे जेव्हा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष होत्या त्यांना पण मी स्वतः एक पत्र दिलेले आपल्या सगळ्यांच्या वतीनं की माझा भूगोल विषय हा शास्त्राचा विषय आहे आणि त्यामध्ये 30 गुण हे कसे मांडले गेले जावेत आणि आहेत ह्याची पण मांडणी केली. आणि याचबरोबर हेही सांगितलं शास्त्र विषयाचे जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी बायोलॉजी आणि गणित हा विषय ऑप्शनला ठेवून जर का भूगोल घेत असतील तर हा भूगोल नक्कीच शास्त्राचाच विषय आहे हे सिद्ध होतं आहे. तर याला तुम्ही सगळ्यांनी मान्यता द्यावी आणि आपल्या या विषयाला नक्कीच उचलून धरावं. तर हा पुन्हा पाठपुरावा तुम्ही करत राहा. नवीन सिलेबस पुन्हा तयार होऊ घातलेला आहे. तर त्यासाठी तुम्ही जर का आत्ताच त्याचं प्रस्तावित काही जर मांडणी केली, रूपरेखा आखली आणि आत्तापासून आग्रह धरला तर हा विषय आपला नक्कीच मान्य होणार आहे आणि आपल्या सगळ्यांना आनंद मिळणार आहे. याचबरोबर बॅचेसचेही त्याचबरोबर मांडणी करा आणि त्यानुसार ही सगळी आर्थिक आणि संपूर्ण टेक्निकल बाब जी आहे ती कशी क्लिअर होईल हे जर का तुम्ही त्यांना मांडून दाखवलं तर हा विचार उचलला जाईल. आणि या बाबतीत अन्य विषय कसे आहेत हे सगळे शिर्के सरांशी मी नंतर बोलेनच. आणि आपल्याला खूप छान वाटेल असं आपण एक काम करूया. भूगोल विषयातनं मी अनेक वेळेला म्हणजे जेव्हा जेव्हा माझे वरिष्ठ सेवा अंतर्गत जे प्रशिक्षण होतं त्यावेळेला मी माझ्या शिक्षकांना वेगवेगळी माझी जी मतं होती भूगोल विषयाची मतं होती ती मतं मांडलेली आहेत. आणि आज वेगळं काही या व्यासपीठावर मांडावं असं मला वाटत नाही. पण भूगोल विषयासाठी आपण नक्कीच अभ्यास करत असावं कायम. त्या संदर्भातली पुस्तकं वाचावी. आत्ताच्या सायन्स विषयाला, कारण की आत्ता जर आपण बघितलं तर सातत्याने विषय हा बदलतो आहे. जसे वेगवेगळे आत्ता अवतीभवतीचं जग आपल्या बदलते वेगानं त्याचप्रमाणे प्रत्येक विषयामध्ये देखील आपल्याला बदल घडून आलेला दिसतोय. आणि हा अपडेट असणं म्हणजे आपल्या भूगोल विषयाच्या शिक्षकांनी अपडेट आपल्यामध्ये ठेवणं हे खूप खूप गरजेचं आहे. विद्यार्थ्यालाही ते आवडतं. अन्यथा विद्यार्थी आपल्या पुढे एक पाऊल पुढे असतो आणि तो आपल्याला ते आणून दाखवतो की आज मी हे पाहिलं, आज असं वेगळं घडतं आहे. त्याऐवजी आपल्याकडूनच दिलं गेलं तर तोही एक आनंद असेल. आणि या सगळ्यामध्ये अजून एक विचार मांडायचा की लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये अविनाश शेलार सर यांनी खूप खूप व्हिडिओज आपल्याला पाठवलेले पाहिले असतील. ते त्यासाठी अर्थातच खूप कष्ट आहेत, कारण की अख्ख्या पाठ्यपुस्तकाचा अभ्यास करणे, त्याची पुन्हा विभागणी करणे, त्याला वेगवेगळ्या घटकांनुसार किंवा पाठ्यांशानुसार त्याला विभाजित करून त्यासाठी पूरक साहित्य पुन्हा त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शक उपलब्ध करणे हे काम केलेलं आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ जाऊन आपला अभ्यास पोहोचला आहे. पण आता फक्त पुढचं एक पाऊल मी म्हणेन की शिक्षकांनी नक्कीच याचा फायदा घ्यावा. म्हणजे आपल्यातले जे काही गुणी शिक्षक आहेत की ज्यांनी अशा काही व्हिडिओज आणि हे तयार केले, यामध्ये सगळ्यात पहिला हात मोठा असेल तो म्हणजे सतीश शिर्के सरांचा आहे. त्यांचे सुद्धा खूप व्हिडिओज आहेत आणि याशिवाय त्यांनी इतरही विषयाला अनुसरूनही विषय आपले व्हिडिओज तयार केलेले आहेत की जसं की वक्ता कसा असावा किंवा शिस्त कशी असावी. आपल्याला सगळ्यांना हे असे व्हिडिओज खूप पाहायला मिळाले असतील. हे सगळंच खरंच कौतुकाचं आहे. आणि या सगळ्यासाठी शिक्षकांना सतत म्हणजे भूगोलाच्या शिक्षकांना खास करून जागृत राहणं, कार्यरत राहणं, लेखन करत राहणं हे खूप आवश्यक आहे. आपणच आपला स्वतःचा विकास घडवत आणला तर नक्कीच खूप कौतुकाचं असेल. या उपर काही माझ्याकडून जर आपल्याला हवं असेल तर नक्कीच तुम्ही खालून मला सांगितलं तरी चालेल
की काय नेमकं मी आपल्याला अजून मार्गदर्शन जर हवं असेल तर तो एखादा मुद्दा सांगा, नक्कीच मी तो बोलू शकेन अशी मी आशा करते. पण अजून एक माझ्याकडून काही घटक राहिले ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाला जी सुरुवात झाली ती सुरुवात अतिशय प्रसन्नदायी होती, की ज्यामध्ये वेगवेगळ्या गटाने स्वागत गीत, ईशस्तवन आणि जी गायनं केली ती खरोखरीच खूप छान आणि सुरेख पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेतर्फे आज गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. सदरी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री सतीशजी शिर्के सर, राज्याध्यक्ष भूगोल परिषद, राज्य सचिव भूगोल परिषद माननीय श्री जितेंद्र कुमारजी हिटे सर, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या भूगोलरत्न सन्मानार्थी श्रीमती लोंढे मॅडम, कार्यक्रमासाठी त्यांनी अपार कष्ट घेतलेत अविनाशजी शेलार सर, पुणे जिल्हाध्यक्ष, तुमच्या व्हाईस प्रिन्सिपल रिस्पेक्टेड डॉक्टर विजय एस नवले मॅडम, कार्यक्रमासाठी भूगोल परिषदेचे जे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, सन्माननीय गुणवंत विद्यार्थी, सन्माननीय आदर्श शिक्षक, माझे टीचिंग स्टाफ, नॉन टीचिंग स्टाफ मेंबर्स, विद्यार्थी त्यांनी अतिशय सुंदर गायन केले असे सर्व, आणि इथे या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी असलेले मीडियाचे सर्व सदस्य, सर्वांना सिंहगड कॉलेज ऑफ कॉमर्स तर्फे सर्वांचं अभिनंदन करतो. आणि I heartily welcome all of you on behalf of today's program. It gives me an immense pleasure to be here for this program because getting a prize is nothing but getting a full satisfaction of our working throughout life. पुरस्कार मिळणे ह्याच्यामध्ये जी फिलिंग आहे ती खरोखरच एवढी सुंदर आणि अत्युच्च पातळीची आहे. मी अनुभवली आहे. माझ्या आईला राज्यस्तरीय आदर्श शिक्षिकेचा जेव्हा सन्मान मिळाला राज्यपालाच्या हस्ते त्यावेळेस काय फिलिंग झाले असेल मी समजू शकतो. तुमच्यामध्ये पण त्याच फिलिंग आता आहेत. आणि ही फिलिंग म्हणजे आपण आत्ताच सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या कामाची पावती ही आहे. पण मला असं वाटते की दिस इज नॉट अ एंड प्रोसेस, दिस इज एंडलेस प्रोसेस. तुम्हाला अजून काही थोडंसं पुढे बरंच जायचं आहे. साधारणतः इसवी सन पूर्व 274 ते 196 या दरम्यान भूगोल ह्या विषयाला कुठेतरी उत्पत्ती मिळाली असं मानलं जातं. आणि भूगोल हा विषय ज्यांनी इंट्रोड्यूस केलेला आहे, ज्याला आपण फादर ऑफ जॉग्राफी म्हणतो, एरेटोस्थेनिस यांनी हा जॉग्राफी विषय जो आहे हा एन्शियंट ग्रीक स्कॉलर होते, त्यांनी इंट्रोड्यूस केला असं मानलं जातं. बेसिकली जॉग्राफी इज नथिंग बट द अर्थ डिस्क्रिप्शन, डिटेल्स ऑफ द अर्थ. आपल्याला सर्वांना माहिती आहे, आम्हालाच माहिती जास्त नाही आहे. या अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने थोडंफार आम्ही उजळणी करतो. खरोखरच काल थोडंसं बघितलं. बऱ्याचशा गोष्टी आहेत सर मनामध्ये भूगोल विषयाविषयी. 10वी पर्यंत भूगोल शिकलेलो आहे. थोडाफार भूगोल माहिती आहे. जगातले 7 खंड माहिती आहेत. कित्येक अब्ज वर्षापूर्वी 7 खंड एकत्र होते. पण नंतर जे काही परिस्थितीमध्ये बदल झाला पृथ्वीवर त्याच्यामुळे खंड वेगवेगळे झाले. अंटार्क्टिका सगळ्यात लहान खंड जिथे फक्त 1106 लोकवस्ती आहे. आशिया सर्वात मोठा आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. चीनची भिंत आहे 8600 किलोमीटर लांब, जी फक्त अशी एकच मानवनिर्मित वस्तू आहे की जी स्पेसमधनं दिसते, अंतराळातनं दिसते. ह्या सगळ्याचा शोध किंवा हे सगळं जरी असेल पृथ्वी तलावर तरी ते मांडणारे कोण आहेत? भूगोलचे लोक आहेत. आम्हाला कसं कळालं? भूगोलमधनं कळालं. वातावरण काय, पर्यावरण काय आहे, या सगळ्या गोष्टी, भूगोलाचे प्रकार किती. आता ह्युमन जॉग्राफी हा एक सब्जेक्ट आहे.
basically I was under impression कि there is only one branch of geography, that is itself it is geography. But no, I was wrong. तर त्याच्यामध्ये मानवाचा भौगोलिक परिस्थितीशी संबंध कसा असतो, इकॉलॉजी काय आहे, त्याच्यानंतर कम्युनिटीज असतील, कल्चर्स असतील, डिफरंट इकॉनॉमीज असतील, ह्याचा मानवाचा भूगोलाशी काय भौगोलिक संबंध काय आहे हे अतिशय चांगल्या प्रकारे विस्तृतपणे जे शास्त्र शिकवतं ते भूगोल, खरं तर ह्या भूगोलाचा खूप प्रसार आणि प्रचार व्हायला पाहिजे. आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे देर इज अ हाय नीड एक्झॅक्टली टू स्प्रेड थॉट इन डेप्थ रिगार्डिंग द geography and the depth of the geography, what exactly geography is and how geography gives thorough angle of looking towards the life. कारण भूगोलाशिवाय माझ्या माहितीप्रमाणे जसं आपण म्हणतो की केमिस्ट्री शिवाय किंवा मॅथमॅटिक्स शिवाय आपलं काहीच हालत नाही, पण हे शून्य सुद्धा ज्यांनी निर्माण केलेलं आहे ते शून्य सुद्धा पृथ्वीसारखं आहे, गोल आहे वगैरे, हे सुद्धा कन्सेप्टच्या मागे कुठेतरी देर मे बी सम थॉट ऑफ जॉग्राफिकल थॉट असा असावा, असे पण वाटून जातं कदाचित. जॉग्रफीमध्ये सर आता सांगितल्याप्रमाणे 70-30चा पॅटर्न काहीतरी आणायचं चाललेलं आहे. तर भूगोल बदलण्याचं जे अतिशय उत्कृष्ट काम इंट्रोड्यूस झालेलं आहे, माझी खरंच राज्याध्यक्ष सरांना पण विनंती आहे, शिर्के सरांना, की या थॉटचा विचार नक्कीच करावा. भूगोल विषय आमच्याकडे पण आहे. आणि सर मी एवढं सांगू शकतो की आता मॅडमने जसं पार्ट टाइम भूगोलाचं हे केलं, आम्ही भूगोलाला कधीच पार्ट टाइम म्हणत नाही. कारण आमच्या सरांना सुद्धा तुम्ही विचारलं तर कळेल की पर्यावरण हा जो विषय आहे तो देऊन म्हणा किंवा अजून ऍडिशनल देऊन त्यांचं आम्ही पूर्ण वर्कलोड केलेलं आहे. येस. आणि माझं खरं बाकीच्या सगळ्या प्राचार्यांना सुद्धा हीच विनंती आहे की जेवढं शक्य असेल गव्हर्नमेंटचे जे शिक्षणातले रूल्स रेग्युलेशन्स मधले जे काही पळवाटा असतील, पळवाटा नाही म्हणत मी, प्रोव्हिजन्स असतील, त्या प्रोव्हिजन्सचा उपयोग करून आपल्या भूगोलच्या शिक्षकाला पूर्ण वर्कलोड कसं देता येईल ह्याच्यासाठी सुद्धा पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करून कुठेतरी रूल्स अँड रेग्युलेशन्स थोडेसे डायल्यूट करण्याच्या पद्धतीने कसं करता येईल प्रयत्न ते करावे. सो दॅट मग प्रत्येक दोन दिवस इथे शिकवायचं, 2 दिवस सिस्टर इन्स्टिट्यूटला शिकवायचं, हे असे प्रकार जर झाले तर त्या भूगोलाच्या शिक्षकांनी आपल्या त्या बाबतीमधलं संशोधन कधी करायचं, विचार कधी मांडायचे आणि आपलं वर्कलोड कसं कम्प्लीट होईल, नाहीतर आपल्या अधांतरी ह्याची तलवार नोकरीची ह्याच्यात राहायचं, ह्याच्यामुळे कुठेतरी प्रगतीला खंड असतो. आणि ते न होता पुढे जर गेलं तर खरोखरच आजच्या सारख्या परिषदेच्या माध्यमातून आजचं जे काही गुणवंत लोकांचं सत्कार करायचं ठरवलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला काहीतरी इनपुट मिळेल. माझ्या माहितीप्रमाणे आताच मी सरांशी बोलत होतो, आज जी सत्कार समारंभ होत आहे भूगोल परिषदेच्या वतीने, हा पहिलाच कार्यक्रम असावा आणि जो आमच्या महाविद्यालयामध्ये होतोय याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री प्रोफेसर एम एन नवले सर, संस्थापिका आदरणीय डॉक्टर नवले मॅडम, सुनंदा नवले मॅडम यांनी हे शिक्षणाचं क्षेत्र सिंहगडच्या रूपाने इथे रुजवलेलं आहे, म्हणजे इथे इस्टॅब्लिश केलेलं आहे. जवळपास 95,000च्या वर विद्यार्थी इथे KG to PG शिक्षण घेतात. इथे सर्व प्रकारच्या ब्रँचेस आहेत, MBBS असेल, DED असेल, BEd असेल, डेंटल असेल, शाळा असतील, CBSE असतील, स्टेट बोर्ड असतील. आमच्याकडे CBSE ज्युनियर कॉलेज पण आहे, स्टेट बोर्ड ज्युनियर कॉलेज पण आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी सिंहगडमध्ये याच कॅम्पसमध्ये आज जिथे तुम्ही आलात इथेच MBA पण आहे, इथेच इंजिनिअरिंग कॉलेज पण आहे, इथे फार्मसी पण आहे, इथे कॉमर्स आहे, MCA आहे, एव्हरीथिंग व्हॉट नॉट. So we are trying at our level best to give the services to the society in the form of a good quality education, and that way आज भूगोल परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या कॉलेजचा विचार केला आजच्या कार्यक्रमासाठी, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. सर, याच्या नंतर सुद्धा जर आमची काही मदत लागत असेल, भविष्यामध्ये कोणताही कार्यक्रम असेल किंवा आमची काही फिजिकल हेल्प जरी लागत असेल, माइंडसेट किंवा मेंटल हेल्थ म्हणू नाही शकत कारण भूगोलचा मी शिक्षक नाही आहे, पण कोणत्याही प्रकारची जर मदत लागत असेल तर खरंच सर आम्हाला आवर्जून तुम्ही कॉल करा. वी आर देअर ऑन द टोस्ट टू हेल्प यू ऑल द वे.
आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचं आणि आदर्श शिक्षकांचं मी अभिनंदन करतो आणि परत एकदा सरांना विनंती करतो की सर, हा कार्यक्रम आपण जिल्हास्तरीय घेतलेला आहे, हा राज्यस्तरीय होईल का? हा राज्यस्तरीय व्हावा आणि आजचे जे गुणवंत आहेत ते उद्या राज्यस्तरावरील त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळावा हीच त्यांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपतो. धन्यवाद सर. नक्कीच आपण जे वटवृक्षाचं बीज लावलेलं आहे त्याचं मोठं वटवृक्षात रूपांतर होईल. त्यावरील एवढी मोठाली माणसं बोलल्यानंतर माझ्यासारख्यानं डायसवरून बोलणं हे थोडं अतिशयोक्तीचं होईल. तरी देखील जी सूचना करण्यात आलेली आहे त्या सूचनेचा मान ठेवून त्या ठिकाणी मी बोलण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, 1 वर्षाची तरतूद करायची असेल तर शेती करा, 10 वर्षाची तरतूद करायची असेल तर झाडं लावा आणि 100 वर्षाची तरतूद करायची असेल तर विचार करा. विचारांची खऱ्या अर्थानं आज समाजाला गरज आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर म्हणजे आमचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय सतीश शिर्के असतील की ज्यांनी भूगोल शिक्षक आणि भूगोल विद्यार्थी कसा असावा, भूगोल शिक्षक कसा असावा तर इतर शिक्षकांपेक्षा तो वेगळा असावा आणि तशीच परिस्थिती तर महाविद्यालयामध्ये असते. भूगोल शिक्षकाकडे थोडेसे वेगळे गुण निश्चितपणाने असतात. पहिली गोष्ट त्याचं अक्षर चांगलं असतं, ही सगळ्यांना मान्य असेल. भूगोल शिक्षकाकडे बऱ्याच जबाबदाऱ्या प्राचार्य हे अक्षराच्या निमित्तानं सोपवत असतात आणि म्हणून प्राचार्यांच्या जवळचे शिक्षक तर भूगोल शिक्षक असं सर्वसाधारणपणे महाराष्ट्रातलं स्वरूप आहे. नवले मॅडमनी देखील आमचा अतिशय यथोचित अशा प्रकारचा गौरव केला. सन्माननीय वजल सरांनी तर आम्हाला हे कॉलेज आणि हा डायस तुमचंच आहे, कधीही हाक मारा. मग कार्यक्रम ग्रामीण भागातला असेल किंवा राज्यस्तरावरचा असेल, डायस उपलब्ध करून देण्याचं काम मी भूगोल संघटनेचा, भूगोल परिषदेचा एक हितचिंतक म्हणून नेहमी करेल असं आपल्या सर्वांना या ठिकाणी आश्वासन दिलंय. मी त्यांना अतिशय मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो की सर, असेच आमच्या पाठीशी राहा आणि हा सुंदर कार्यक्रम घेण्याचं भाग्य आम्हा सर्वांना, आपल्या सर्वांना जे मिळालं ते सरांमुळं मिळालं. म्हणून सरांसाठी परत एकदा टाळ्या वाजवा. आपण सर्वजण नेहमी विद्यार्थ्यांना दैवत मानतो. सामान्यातल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत असतो. म्हणून जास्त मी काही बोलणार नाही, परंतु हा कुटुंबाचा आपला कार्यक्रम आहे आणि हा कार्यक्रम करत असताना 6 महिने जवळजवळ आम्ही आणि जिल्हा कार्यकारिणी प्रयत्नशील होतो. मग आमची कार्यकारिणी म्हणजे कार्यकारिणीत जर मी आवर्जून सांगेल तर आमची जी स्त्री शक्ती आहे, मग आमनावे मॅडम असतील किंवा पेशवे मॅडम असतील, गंधारे मॅडम असतील, डोणकर मॅडम असतील, संध्या गोडे मॅडम असतील किंवा कार्यकारिणीचे सचिव अर्जुन गवारी असतील, तुपेरे सर असतील, शेलार सर असतील, यांनी अतिशय मनापासून या ठिकाणी, डवळे सर असतील, शरणागत सर असतील, अशा सगळ्या लोकांनी जवळजवळ 6 महिन्यापासून पुण्यामध्ये कार्यक्रम घ्यायचा आम्ही प्रयत्न करत होतो. ग्रामीण भागामध्ये भरपूर कार्यालय उपलब्ध आहे, डायस उपलब्ध आहे. हे असून देखील त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याची नकारात्मक भूमिका थोडीशी लोकांची असते, कारण येण्या जाण्याची गैरसोय लोकांची होते. पण मी आवर्जून वजल सर या ठिकाणी सांगेल की तुम्ही शहरात जरी त्या ठिकाणी कार्यक्रम घेण्याचा अट्टहास करत असला तरी ग्रामीण भागामध्ये आता इथून पुढचे कार्यक्रम घ्यावेत, जेणेकरून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना
म्हणजे आता जग हे खेळं झाले, अतिशय जवळ आपण सगळे आलेलो आहोत. परंतु हे जवळ येत असताना हे जे कल्चर आहे ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना खरं पोटेन्शियल जर तुम्ही पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे, पण ते विद्यार्थ्यांपर्यंत ते पोटेन्शियल पोचत नाही. ही खरी शोकांतिका आहे. तसं पाहिलं तर इथं कुणी फार शहरातून आलेलं आहे असं मला म्हणायचं मुळीच नाही. आपण सगळे ग्रामीण भागातूनच त्या ठिकाणी आलेलो आहोत. हे जरी खरं असलं तरी त्या ठिकाणी ही एक गोष्ट मला गांभीर्यानं त्या ठिकाणी सांगायची आहे. विद्यार्थ्यांपुढे आम्ही असा संदेश निर्माण केला पाहिजे की अर्धा पेला भरला आहे असंही म्हणता येतं, अर्धा पेला सरला आहे असं देखील म्हणता येतं. मग तुम्हीच ठरवा, अर्धा पेला भरला आहे असं म्हणायचं की अर्धा पेला सरला आहे असं म्हणायचं, गाणं म्हणत जगायचं की कणत कणत जगायचं. आपण विद्यार्थ्यांपर्यंत असा मेसेज दिला पाहिजे. आधुनिक जीवनशैली जी आहे त्या आधुनिक जीवनशैलीचं आता जे स्वरूप समोर येत आहे ते अतिशय शिक्षणापेक्षा अतिशय अशा प्रकारचं धोकादायक किंवा अतिशय, आता पहा तुम्ही, पूर्वी हार्ट अटॅक म्हटलं की काही एक स्पेसिफिक वय होतं. आजची परिस्थिती तशी राहिलेली नाही. विद्यार्थ्यांसमोर ताणतणाव रहित अशा प्रकारचं शिक्षण देण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे. ही माझी अतिशय या डायसवरून कळकळीची विनंती आहे. कारण आम्ही नुसता कुठेतरी 70-30 किंवा एकांगी थोडासा, म्हणजे मला याला विरोध नाही करायचा, पण थोडासा एकांगी विचार त्या ठिकाणी करतो आहोत या शिक्षण पद्धतीचा देखील. म्हणून अशा प्रकारची मॅडम विचारपंत मंथन तुम्ही आहात. अतिशय सुंदर अशा प्रकारचं मॅडम मार्गदर्शन करतात. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही ऑनलाईन एक सेशन घेतलेलं होतं आणि अतिशय सुंदर मार्गदर्शन सोप्या भाषेत. आजचं जर प्रॅक्टिकल आम्ही पाहिलं 11वी-12वीचं तर किती मुलांपर्यंत जातं बरं, मला सांगा बरं. विनाकारण माझं असं म्हणणं आहे की विनाकारण अवघड करून ठेवलेलं अशा प्रकारचं प्रॅक्टिकल सोप्या पद्धतीने केलं पाहिजे ना, सोप्या भाषेमध्ये ते असलं पाहिजे. विद्यार्थी आमचा भूगोलाकडे का आकृष्ट होत नाही? एवढं वास्ट प्रॅक्टिकल आहे की ते प्रॅक्टिकल विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी पोचत नाही. ग्रामीण भागामध्ये रेंजचा प्रॉब्लेम असतो. ॲप डेव्हलप करणं किंवा ॲप डाउनलोड करणं, त्या गोष्टी जीपीएसच्या माध्यमातून आणखी काही करणं, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी निश्चितपणानं चांगल्या आहेत, परंतु त्या विद्यार्थ्यांपर्यंत अतिशय सोप्या भाषेतून त्या ठिकाणी पोचल्या पाहिजेत. मी त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर कोरोनाच्या काळामध्ये ज्या शिक्षकांनी, म्हणजे ही जी मीटिंग आहे किंवा हा जो गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आहे हा आम्हाला अगोदरच्या काळातच त्या ठिकाणी घ्यायचा होता, परंतु कोरोनाचा काळ होता. अतिशय आपण सर्वजण एका वेगळ्या टेन्शनमध्ये सगळेजण होतो आणि 2-3 वर्षानंतर हा योग आला. निश्चितपणानं मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्या सगळ्या मान्यवरांनी, म्हणजे सतीश शिर्के सर असतील, अविनाश शेराळ असतील, अर्जुन आवारी असतील, यूट्यूब चॅनल महाराष्ट्रभर नेले आणि त्या माध्यमातून सगळ्या विषयामध्ये आंतरविद्या शाखीय आमची ब्रँच आहे, डिसिप्लिनरी असं म्हटलं जातं सर. जॉग्रफी इज द मदर ऑफ सायन्स. सगळ्या शास्त्रांची जननी म्हणून भूगोलाकडे पाहिले जातं. आणि आता नुसतं असं म्हणून चालणार नाही, तर ती खरीच खरोखर मग महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ असेल, SCRT, आपलं बोर्ड असेल, बालभारती असेल, या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी शिर्के साहेब आम्हाला जायचं आहे. आपल्या व्यथा त्या ठिकाणी राज्याच्या माध्यमातून, कारण शिर्के सर महाराष्ट्रातला प्राध्यापक, भूगोलाचा प्राध्यापक तुमच्याकडे फार आशेने पाहतो आहे की मनातली खटखट आहे लोकांची की शिर्के सर 4 वर्ष झाले तरी या संदर्भात अजून बोलत का नाही, ही खटखट आहे. म्हणजे तुम्हाला लोक आता प्रत्यक्ष भेटणार आहेत आजही. तर मी तुमच्यापर्यंत सांगितलं नव्हतं, मला मर्यादा येत होत्या आणि म्हणून आज तुम्हाला लोक भेटणार आहेत. एखाद्या पत्राच्या माध्यमातून, एखाद्या व्यासपीठावर हे सगळ्या आमच्या ज्या भूमिका आहेत 70-30च्या असतील, प्रात्यक्षिकाच्या असतील, 1.20 वर्कलोडून अनेक प्राध्यापक त्या ठिकाणी पूर्णवेळ व्हायचे राहिलेले आहेत. इतकी फार मोठी शोकांतिका आहे.
म्हणून तमाम महाराष्ट्रातील भूगोल प्राध्यापकांच्या वतीनं सन्माननीय आमचं नेतृत्व जे आहे सतीश शिर्के सरांना मी विनंती करतो की सगळा भूगोल शिक्षक तुमच्या पाठीमागे आहे. आजचा तो विषय नाही, परंतु असं देखील असलं तरी आज मी तुम्हाला ही गोष्ट या गोष्टीची विनंती करतो की ह्या गोष्टी कुठेतरी समोर आल्या पाहिजेत आणि आमच्या प्राध्यापकांना न्याय मिळाला पाहिजे. ही गोष्ट त्या ठिकाणी आपण नोंद करून घ्यावी. गुणवंत शिक्षक, गुणवंत विद्यार्थी हा जो सोहळा आहे, गुणवंत विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थानं एक प्रेरणा मिळाली. फर्ग्युसनचा आजचा कट ऑफ कला शाखेचा सर 93% आहे. कला शाखेचा आमची ओरड अशी आहे की कला शाखेला विद्यार्थी कमी पडतायत, पण हे म्हणणं चुकीचं आहे. शहरातल्या प्रतितेश अशा प्रकारच्या महाविद्यालयामध्ये 90च्या वर कट ऑफ येणं म्हणजे ही आपल्या सर्वांच्या दृष्टीनं कौतुकास्पद अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ही पोचवण्यामध्ये आम्ही कमी करतो आहोत. कला शाखेचे शिक्षकच असं म्हणतायत की कला शाखेला विद्यार्थी कमी पडतायत, परंतु ही जी एक सकारात्मक बाब आहे, पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ही आम्ही लोकांपर्यंत, विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी कुठेतरी पोचवायला कमी पडतो. गणितासारख्या विषयाला प्रात्यक्षिक त्याचे बॅचेस वाढवून मिळू शकतात, तर भूगोल हा प्रात्यक्षिकाचाच विषय आहे, 4 भिंतीच्या बाहेर शिकण्याचा विषय आहे. म्हणून आमचा अधिकार पहिला आहे, हे सगळ्यांनी ध्यानात ठेवा. आणि म्हणून हे पोचलं पाहिजे. हे नुसतं बोलण्यावर नाही, हे व्यासपीठावर बोलण्यासाठी नाही, तर हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हे पोचण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या डायसवर आपण सगळ्यांनी एकत्र येऊया. आज जसे मोठ्या संख्येने आपण सगळे उपस्थित राहिलेलो आहोत, भविष्यामध्ये दिवाळीनंतर देखील आपण अशाच प्रकारची कार्यशाळा एक घेणार आहोत, अनेक मान्यवरांना बोलवणार आहोत आणि त्या ठिकाणी निश्चितपणानं हे सगळे प्रश्न निघतील. थोडंसं माझ्या तोंडून जास्त बोललं गेलं असेल तर मी व्यासपीठावरील मान्यवरांची आणि समोरच्या मान्यवरांची माफी मागतो. सर्वांना धन्यवाद देतो. पुरस्कारार्थी, सन्मानार्थी सर्वांना भविष्यासाठी शुभेच्छा देतो. असे सुगुणवंत व्हा, असे कीर्तिवंत व्हा या शुभेच्छासह माझ्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून, पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचा कार्यकारी सदस्य म्हणून आणि महाराष्ट्र राज्य भूगोल परिषदेचा राज्य सहसचिव म्हणून मी सर्वांना धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो. भूगोल परिषद आयोजित गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श शिक्षक सत्कार समारंभ, त्याला अतिशय मनापासून साथ दिली असे सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स कॉलेज कोंढवा. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमच्या भूगोलाच्या अभ्यासिका, मार्गदर्शिका सुरेखा प्रदीप दौंडे मॅडम, त्याचबरोबर पुरस्कारप्राप्त सन्मानार्थी शिक्षक, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे आमचे राज्य सहसचिव जितेंद्र कुमार थेटे सर, ज्यांनी या महाविद्यालयाला आपल्याला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या, असे या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मकरंद वजल सर, उपप्राचार्य विजय एस नवले, त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी धडपड करणारे जिल्हाध्यक्ष अविनाश शेलार आणि जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक, मी सर्वांचं या ठिकाणी राज्य भूगोल परिषदेच्या वतीनं स्वागत करतो. मला सर्वप्रथम या ठिकाणी 2-3 आभार एक राज्याच्या वतीनं त्या ठिकाणी मानायचे. त्यामध्ये पहिला आभार मी मानेल की जेव्हा भूगोल परिषदेची स्थापना झाली, कोविडची स्थिती होती, सर्वांना आपल्याला देवाणघेवाण करायची होती आणि अडचणीत माणसं संवाद साधतात, तसं अडचण होती म्हणून आपण एकमेकाच्या संपर्कात होतो. आता ऑफलाईन चालू झालं, थोडी गरज कमी झाली आणि म्हणून संवाद सुद्धा कमी झाला की काय असं वाटतं. जेव्हा भूगोल परिषदेची स्थापना झाली, आपण राज्यातल्या 9 बोर्डाच्या मीटिंग आपण ऑनलाईन स्वरूपात घेतल्या, त्यावेळेस आपण जे काही उद्देश भूगोल परिषदेच्या माध्यमातून मांडले होते
त्या उद्देशातला एक उद्देश म्हणजे गुणवंत विद्यार्थ्याचा सन्मान करणं हा एक होता आणि तो उद्देश सफल करण्याचं कार्यक्रम घडून आणण्याचं राज्यातलं पहिलं श्रेय पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेला जातं. त्यामुळं प्रथमतः त्या कार्यकारिणीचं त्याला सर्व श्रम करणाऱ्या माझ्या शिक्षक बंधू भगिनींचं मी प्रथमतः आभार करतो. त्याचबरोबर हा पुणे जिल्ह्यामध्ये कार्यक्रम झाला याचं लोन आणि ही चांगली वार्ता आता राज्यभर त्या ठिकाणी पसरेल आणि निश्चितपणे सर राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये तुम्हाला एक 2-3 महिन्यामध्ये असे कार्यक्रम घेण्याचं निश्चितपणे ऐकायला मिळेल. त्यामुळं मी त्यांचं प्रथमतः त्या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर दुसरा आभार मला मानावा लागतील की सिंहगड कॉलेज एखादा कार्यक्रम आणि तोही रविवारी आयोजित करायचा आणि त्याला प्राचार्य उपप्राचार्याने जातीनं हजर राहायचं असा योग फार कमी असतो. कारण सुट्टी म्हणलं का आपलं काहीतरी वेगळं नियोजन असतं, तर आपल्याला थांबणंच होतं, परंतु त्यांना काही तसं सक्ती नव्हती. त्यामुळं आम्हाला सिंहगड कॉलेज म्हटलं की सगळे व्यावसायिक कोर्सेसच्या बाबतीमध्ये आघाडी असणारं एक इन्स्टिट्यूट असं आम्ही त्याच्याकडे पाहतो. आणि असं असताना सुद्धा भूगोल विषय एक राज्य परिषदेचा कार्यक्रम, जिल्हा कार्यकारिणीचा कार्यक्रम, त्याला आपण उपस्थित राहिलात आणि आम्हाला सर्व अभ्यासकांना या सिंहगडच्या ज्ञानतीर्थाला भेट देण्याचं भाग्य आपल्यामुळे लाभलं. त्याबद्दल मी राज्य कार्यकारिणीच्या वतीनं, पुणे जिल्हा कार्यकारिणीच्या वतीनं महाविद्यालयाचं, प्रशासनाचं, प्राचार्यांचं त्या ठिकाणी आभार मानतो. त्यानंतर कार्यक्रम पुणे जिल्हा भूगोल परिषदेचा आणि अशा महत्वाच्या कार्यक्रमाला तुम्ही एका नगरच्या शिक्षकाला पुणेकरानं अध्यक्षपदाचा मान दिला, त्याबद्दल पुणेकरांच्या मोठ्या मनाचं सुद्धा मी तेवढ्याच मोठ्या मनानं कौतुक करतो आणि आपलेही आभार त्या ठिकाणी सुरुवातीलाच मानतो. भूगोल विषय जर पाहिला तर कला, वाणिज्य आणि विज्ञान तीनही शाखांना त्या ठिकाणी शिकवला जातो. सरांनी सांगितलं की गणित, जीवशास्त्राला, बायोलॉजीला त्या ठिकाणी ऑर ठेवला जातो, म्हणजे तेवढं आमचंही वेटेज त्या ठिकाणी आहे. आज आपण जर पाहिलं तर असा एकही ज्ञानशाखा नाही, एकही विषय नाही की त्यामध्ये भूगोलाचा समावेश नाही अशी ज्ञानशाखा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येणार आहे. कळत न कळत कुठं ना कुठं तरी भूगोलाचा संदर्भ त्या ठिकाणी येतो. मला वाटतं की मार्क मिळवण्याच्यासाठी भूगोल तर आहेच, परंतु भूगोलाचे एकूण व्यापक स्वरूप पाहिलं तर जीवन शिक्षण देणारा विषय म्हणून भूगोल शिक्षकाकडे त्या ठिकाणी पाहावं लागेल. थिटे सरांनी सांगितलं, मलाही तो अनुभव आहे. मी राज्यातल्या अनेक शिक्षकांच्या संपर्कात आहे, तर तिथं त्या कॉलेजमध्ये एक तर प्राचार्य आहेत, भूगोल शिक्षक, उपप्राचार्य आहेत, विभाग प्रमुख आहेत, काहीतरी महत्वाची जबाबदारी त्या शिक्षकाकडे दिलेली आहे, कार्यक्रमामध्ये त्यांचा सहभाग आहे आणि कुठे ना कुठे भूगोल शिक्षक त्या कला शाखेचा आधारस्तंभ आहे, त्या कॉलेजचा एक महत्वाचा घटक आहे, असं मला या लोकांशी संवाद साधल्यानंतर लक्षात येतं. यावरून भूगोल शिक्षक त्या शाखेतला एक अधोरेखित करणारा घटक आहे असं मला वाटतं. त्यानंतर आमचा भूगोल शिक्षक जेव्हा बोलतो, भेटतो, त्यावेळेस याचा विषय कोणता हा प्रश्न बऱ्याचशा वेळेला सर त्या ठिकाणी पडतो. कारण भूगोल म्हटल्यानंतर मग ते दऱ्या, खोऱ्या, नद्या वगैरे असं काहीतरी, वृक्ष थोडासा, असं एक कल्पना बाकीच्या दिवशी असते. आजचे सूत्रसंचालक आम्ही पाहिले, कुणी म्हणणार नाही ते भूगोलाचेच आहेत असं कुणी म्हणणार नाही. तेवढाच त्यांचा अभ्यास मराठीचाही आहे, बाकीच्यांचा आहे दिसतं. म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व घडवण्याची जबाबदारी निश्चितपणे भूगोल शिक्षक त्या ठिकाणी करत असतात, हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावं वाटतं. एवढंच नाही की आज आता सिंहगड इन्स्टिट्यूटला आम्हाला यायचं, रस्ता माहीत नाही, जी जीपीएस प्रणाली आपण लावली आणि इथपर्यंत पोहोचलो, त्याच्यामध्ये गुगल मॅपचा वाटा सहभाग मोठा आहे आणि मॅप हा शेवटी त्याच्यामध्ये शब्द येतो, तो आमच्या भूगोलचा मूळ आहे. फक्त इंजिनिअरिंग वाल्याने तो हॅक केला आणि त्यामुळे त्याचं श्रेय थोडंसं त्यांना गेलं. मात्र नकाशा म्हणल्यानंतर भूगोलाचा संदर्भ त्या ठिकाणी जवळचा आहे असं मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावं. आणि काल परवा जी राजकीय घडामोडी घडली, मग आपण सुरत मार्गे गुवाहाटीचा विषय येतो, त्याच्यामध्ये काय झाडी, काय हॉटेल येतं. मला वाटतं झाडी आली, डोंगर आले, त्या सुद्धा भूगोलाचा संदर्भ आहे. कदाचित फक्त भाषा वेगळी असेल,
आमचा भूगोलाचा संदर्भ त्या ठिकाणी निश्चितपणे असतो. मला हे आवर्जून त्या ठिकाणी सांगावं लागेल. ज्यावेळेस ज्ञानेश्वरांनी त्या ठिकाणी आता विश्वात्मिके देवे असं जेव्हा त्या ठिकाणी वदले, मला वाटतं त्यावेळेस अमेरिकेचा सुद्धा जन्म झाला नव्हता. त्यावेळेस ज्ञानेश्वरांनी भूमिका मांडली. आता सर्व विषय आपल्या आपल्या विषयात घडून गेलेले असताना सुद्धा खऱ्या अर्थानं जगाची काळजी करणारा, जगाच्या अस्तित्वाची चिंता करणारा विषय जर कोणता असेल तर तो भूगोल आहे, हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगावं वाटतं. पर्यावरणाची काळजी भूगोलानं करावा, बर्फ वितळतोय त्याची काळजी भूगोलानं करावा, त्यानंतर झाडं कमी होत आहेत, रस्ते अपुरे पडतायत, जागा अपुऱ्या पडतायत, हे सगळे विषय कळत नकळत पाहिलं तर आमच्या भूगोलाच्या अभ्यासक्रमाचा एक अविभाज्य भाग आहे. त्यामुळं आम्ही सर्व विषयांची काळजी करतो, जगाची काळजी करतो, फक्त आता आपली कुणीतरी काळजी करणं गरजेचं आहे आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांनी हातात हात घालून उभं राहण्याची गरज आहे. जेव्हा राज्य कार्यकारिणीचा विषय येतो, थोडीशी खंत थिटे सरांनी बोलून दाखवली, किती लोक संपर्कात आहेत, किती पुढे होतात. जेव्हा गरज सरते त्यावेळेस काय होतं, वैद्य मरो असं म्हणतात. मग आता ऑनलाईन संपलं, मग आता काही व्हिडिओ पाहण्याची गरज नाही, संपर्क करण्याची गरज नाही, असं नाही. सर, मला अभिमानानं सांगावं वाटतं की मी त्याच्यातले घटक आहे म्हणून नाही. जेव्हा ऑनलाईन अध्यापन सुरू झालं, पुस्तकं सुद्धा बाजारात नव्हती. त्याच्यात मराठी माध्यमासारख्या पुस्तकाचं कुठं अस्तित्व नव्हतं. फार तुमचं सायन्स, PCMB वगैरे मटेरियल फार युट्यूबला आहे, परंतु मराठी माध्यमाची काही असं फार मटेरियल त्या ठिकाणी नव्हतं. अशा वेळेस मे महिना होता, लॉकडाऊन होतं, कडक काळ होता, घरामध्ये बसावं लागायचं आणि आपल्याला विद्यार्थ्यांना काहीतरी पोच करणं गरजेचं. अशा वेळेस माझे अनेक सहकारी आहेत, व्हिडिओच्या माध्यमातून असेल, नोटच्या माध्यमातून असेल, आपण ते ग्रुपवरती टाकायला लागलो, आपण एकमेकाच्या संपर्कात आलो. स्टाफ रूम मध्ये भूगोलचा शिक्षक आमचा अभिमानानं सांगायचं, हे आमचे भूगोलचे व्हिडिओ आहेत, हे आमच्या भूगोलच्या नोट्स आहेत, हे आमच्या भूगोलच्या शिक्षकांनी केलंय. आणि त्यावेळेस मला सांगली असेल, सातारा असेल, कोल्हापूर असेल, दररोज 10-5 फोन आजही येतात. त्यावेळेस जरा जास्त प्रमाण होतं. ते अभिमानानं सांगायचे, सर सायन्स मध्ये सुद्धा एवढं फास्ट कुणी कामकाज केलं नाही, नोट्स देणं वगैरे असेल, व्हिडिओ करणं असेल, ते कामकाज आपल्या भूगोल शिक्षकानं केलं. म्हणजे अगदी मदतीला म्हटलं तरी आपण त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं धावून जातो, हे आपण त्या ठिकाणी सांगावं लागेल. आता सामान्यपणे आपण जर पाहिलं तर असे असंख्य विषय आहेत की तिथं भूगोलाचा संदर्भ येतो. अगदी एखादं मराठी भाषेमधलं प्रवास वर्णन येतं, त्या प्रवास वर्णनामध्ये भाषा शैली थोडीशी वेगळी असते. मग रस्ता सांगेल, नदी सांगेल, तीर्थक्षेत्र सांगेल, असं काही काही सांगतो आपण प्रवास वर्णन मराठी भाषेला, परंतु कळत नकळत भूगोलाचं वर्णन त्याच्यामध्ये असतं, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आज आपण जर पाहिलं तर भूगोल शिक्षक हा व्यक्तिमत्व घडवणारा, व्यक्तिमत्व विकासाचा पायंडा त्या ठिकाणी पाया रोवणारा शिक्षक निश्चित स्वरूपानं आहे, हे आपण मान्य केलं पाहिजे. मला वाटतं की भूगोल शिक्षक कुठेही कमी पडत नाही, भूगोल शिक्षक कुठेही कमी पडत नाही. कुठेही तो उभा केला तर तो उभा राहतो आणि आपल्या विद्यार्थ्याला सुद्धा उभं करण्याचं काम निश्चितपणे करतो. मी कधी कधी गमतीनं त्या ठिकाणी म्हणतो की PCMB ग्रुपचं नाव घेतलं जातं, मग एखादा PCMB घेऊन 95% मार्क्स मिळवणारा विद्यार्थी असतो. आमचा भूगोल घेणारा कला शाखेचा विद्यार्थी असेल 70-75 पर्यंत असतो. एखाद्या बाजारात जातो, बाजारात गेल्यानंतर सहज भाजी घ्यायला वांग्याचा बाजारभाव त्या ठिकाणी विचारला. PCMB 95% मार्कशीट खिशात ठेवून, पेपरला आलेली बातमी ठेवून सायन्सचा विद्यार्थी जाईल, वांग्याचा भाव विचारेल, तो सांगेल, ती मावशी सांगेल की 20 रुपये पावशेर वांग्याचा बाजार आहे. हा विद्यार्थी लगेच काय होतो, चावतो. तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे? PCMB मी घेतलेला ग्रुप आहे, 95% मार्क आहेत, अख्ख्या कॉलेजमध्ये मी पहिला आलेलो आहे, सगळ्या पेपरला नाव आहे आणि वांग्याचा बाजारभावाला तुम्ही 20 रुपये सांगता, काही कळतं का नाही तुम्हाला? ही भाषा शैली त्या ठिकाणी थोडीशी त्यांची असते. कला शाखेचा भूगोल विषय घेतलेला आमचा विद्यार्थी असला तर सहज 2 पायावरती बसणार, वांगे हातात घेणार, मावशीला म्हणणार, कुठल्याच मावशी, मावशी एखाद्या गावाचं नाव सांगेल, किती लांब तुम्ही व्यापार करता, किती दुष्काळ आहे, किती लांबून व्यापार करता, असं सहज कौतुक करेल. सहज ती मावशी 20 रुपयाचा बाजारभाव आमच्या त्या विद्यार्थ्यांना 15 रुपयापर्यंत देईल आणि पुन्हा काटा 2 वांगे टाकून जाता येईल. मला वाटतं जिथं शिक्षण संपतं,
डिग्री संपते आणि जगणं जेव्हा सुरू होतं तिथं भूगोल कामाला येतो हे मला आवर्जून त्या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक जीवन शिक्षण देणारा विषय म्हणून भूगोलाचा त्या ठिकाणी विचार केला. अगदी एखादा उद्योजक असेल, तो उद्योजक म्हणून मला काही पर्यावरणाचं घेणं नाही, अभ्यास तुमच्या त्या भूगोलाचं घेणं नाही, कळत नकळत प्रत्येकाला भूगोलाचं देणं घेणं असतं हे विसरून चालणार. आता मला जेव्हा बाहेर पडायचे, एखाद्या उद्योजकाला बाहेर पडायचे, त्यावेळेस बाहेर पडताना तो पहिलं पाहतो की नेमकं ढग आहेत का, मग मला रेनकोट घेतला पाहिजे का, ऊन आहे का, मला छत्री घेतली पाहिजे का, हे सगळं सांगतो ना तो भूगोल सांगतो. आज आता मी कधी कधी विद्यार्थिनीला विचारतो, आता कृतीवक्ती अध्यापन झालेलं आहे, की तुम्हाला कोणता ऋतू आवडतो. मग ऋतू आवडतो म्हटल्यानंतर प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळा ऋतू सांगणार. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा एवढे 3 ऋतू सांगितले. आता सर तुम्हीच सांगा नेमका कोणता आवडतो. मी आमच्या विद्यार्थिनींना विचारतो की काय करायचं, तुम्ही जाताना तुमच्या एखाद्या फॅमिली डॉक्टरकडे जायचं, फॅमिली डॉक्टर जवळ बसायचं आणि डॉक्टरांना म्हणायचं तुम्हाला नेमका कोणता ऋतू आवडतो. जो ऋतू डॉक्टरांना आवडतो तो आपल्यासाठी चांगला नसतो असं आपण गृहीत करायचं, आणि जो ऋतू डॉक्टरांना आवडतो तो आपल्यासाठी कसा असतो हे तुमच्या लक्षात त्या ठिकाणी आलं असेल. म्हणजे आता सहज आपण म्हटलं तर मग तुम्ही आहाराची पद्धती पहा, वेशभूषा पहा, त्या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या तर ते भूगोल कळत नकळत तिथं असतो. फक्त आपल्याला तो अधोरेखित करता आला पाहिजे की आपण गोष्ट त्या ठिकाणी लक्षात ठेवा. श्रावण महिना आला, मी मुलींना विचारतो, माझ्याकडे जरा मुलींचंच कॉलेज असल्यामुळे मुली शब्द माझ्याकडे जास्त येतोय, तर मी मुलींना विचारतो की श्रावण महिना आहे, मग याच्यामध्ये मांसाहार वर्ज केला जातो. आजचा दिवस मला वाटतं लागू आहे थोडासा, काही असं परंतु मग लागू केला जातो असं का, तर मग प्रत्येक मुलीला सहज विचारल्यानंतर ती सांगते सर श्रावण महिना म्हणजे पवित्र महिना म्हणून मांसाहार वर्ज. दुसरी एखादी विद्यार्थी म्हणती सर फार सण असतात हिंदू धर्मीय, हे की नाही, संपूर्ण सणावारांचा महिना असतो म्हणून मांसाहार बरोबर नाही, असं प्रत्येक विद्यार्थीनी त्या ठिकाणी सांगेल. आमचा भूगोल विषय विज्ञानाची जोड देऊन त्या ठिकाणी सांगेल की हा कालावधी जर पाहिला तर क्षणात पाऊस येतो, क्षणात ऊन येतं, सतत वातावरण बदलत राहतं आणि अशा वेळेस आपली पचनशक्ती मंद झालेली असते. आणि मांसाहारासारखा जड आहार तुम्ही जर घेतला तर तो पचनक्रियेला तो मानवणारा नसतो, प्रकृती बिघडण्याची असते. म्हणून अशा कालावधीमध्ये जड आहार घेऊ नये, परंतु तसं लोक ऐकणार नाही. म्हणून सोमवार चांगला, शनिवार चांगला, नागपंचमी चांगली असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण कुठंतरी श्रद्धेला विज्ञानाची जोड दिली तर ती श्रद्धा ठरते, नाही तर मग अंधश्रद्धा मानली जाते. मला वाटतं तेही काम निश्चितपणे भूगोलानं केलेलं आहे, ते आपण मान्य केलं पाहिजे. आपण आता 75वा अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा साजरा केला. ज्यावेळेस स्वातंत्र्य देण्याचा विषय चालला होता त्यावेळेस जगभरामधले राजनीतिकार, वेगवेगळे देश त्या ठिकाणी म्हणायचे की भारताचं स्वातंत्र्य आणि भारताचं एकात्मता ही फार काळ टिकणार नाही असं म्हटलं जायचं. का, तर इथले लोक अडाणी फार आहेत, इथं अनेक जाती आहेत, अनेक धर्म आहेत, भाषा आहेत आणि हे एक गठ्ठा राहणार नाही असं भाकीत त्यावेळेस जगभरातल्या अनेक लोकांनी, देशाने व्यक्त केलं होतं. परंतु आज 75 वर्ष आपण पूर्ण केलेली आहेत आणि एकच संघ आहे. आज आपल्या शेजारी देशांची आपण वाताहत झालेली पाहतो. याचं श्रेय जर कोणाला जात असेल तर भलं कुणी कोणत्या पक्षाला देत असेल, कोणत्या एखाद्या पंतप्रधानांना देत असेल, राज्यव्यवस्थेला देत असेल, पण मला वाटतं त्याचं श्रेय भूगोलाला सुद्धा दिलं पाहिजे. कारण आम्ही हिमालयाचं वर्णन सांगितलं पोरांना, हिमालय आम्हाला जवळचा वाटायला लागला. आम्ही ईशान्य भारताचं वर्णन सांगितलं, आम्ही घनदाट जंगलाचं वर्णन सांगितलं, आम्ही त्या गडांचं वर्णन सांगितलं, किल्ल्यांचं सांगितलं, चांगल्या समुद्र किनाऱ्यांचं सांगितलं. कळत न कळत भूगोल शिकवत असताना त्या भूमीविषयी प्रेम कसं निर्माण होईल हे आम्ही भूगोलाच्या शिक्षकाने सांगितलं. म्हणून नुसतं काश्मीर विषयी प्रेम आपल्याला वाटत नाही, तर काश्मीरी सुद्धा विषयी प्रेम वाटतं. तर हे काम राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याची काम जर खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर त्यामध्ये खारीचा वाटा आमच्या भूगोल शिक्षकाचा आहे, हे मी आवर्जून त्या ठिकाणी सांगेन आणि मला त्याचा आनंद निश्चितपणे वाटेल. आज त्या ठिकाणी आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करतोय आणि हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत असताना की तुमच्यावरती
मुलांनो एक कौतुकाची थाप आहे. भविष्यामध्ये साहेब मी तुम्हाला एक निश्चितपणे सांगतो की आमचे 95-99 भूगोलामध्ये मिळणं तुमच्या गणित अकाउंटमध्ये मिळणं एक पुढे सोपं असतं. कारण ते कसं असतं, बरोबर किंवा चूक असतं. इथं 95 मार्क्स मिळवणं, 96 मार्क्स मिळवणं, नवीन अभ्यासक्रम, कृतीयुक्त अभ्यासक्रम. आमच्या भूगोल शिक्षकाला माहिती, जेव्हा पुस्तक हातात आले त्यावेळेस आपली कशी अवस्था झाली आणि अशा स्थितीमधून तो भूगोल शिकला. आज 95-96 विषय जो आहे मार्क मिळवणारा विद्यार्थी इथं जो उपस्थित आहे, भविष्यामध्ये भूगोल परिषदेमार्फत MPSC UPSC करून तो विद्यार्थी प्रशासकीय सेवेमध्ये गेलेला निश्चितपणे दिसेल आणि त्यांचा सत्कार करण्याचं भाग्य निश्चितपणे आपल्याला दिसेल हे मला या ठिकाणी सांगावं. सर, कला शाखेला सगळीकडं वाईट दिवस काही ठिकाणी आलेत असं म्हटलं जातं. थोडीफार परिस्थिती आहे. कसं असतं, आपलं प्रवाहाबरोबर वाहण्याची सवय आपल्याला असते. मला आवर्जून 2 गोष्टी या ठिकाणी सांगता येईल की मी रयत शिक्षण संस्थेमध्ये काम करतो, एक मोठी शिक्षण संस्था आहे. आता दौंडे मॅडम सातारला आहे, छत्रपती कॉलेज तिथं आहे, कधीतरी जा तुम्ही आवर्जून. कला शाखेचं संपूर्ण कॉलेज आहे आणि अशीच परिस्थिती तिथं राहायची, विद्यार्थी मिळायचे नाही. नंतर नोव्हेंबर-डिसेंबर पाहिला की विद्यार्थी गायब असायचे. तिथं प्राचार्य गेले सायन्सचे, नेमके पूर्ण सायन्सचे सचिव म्हणून रयत शिक्षण संस्था. त्यांनी म्हटले मुलं का नाही तिथं? म्हणले आर्ट्स कॉलेज आहेत आणि नेमकं काय होतं, नोव्हेंबर-डिसेंबर एकदा तुमचा साडी डे, अमुक डे, सगळे डे संपले, तुमचं गॅदरिंग संपलं की मग मुलांची संख्या कमी होती. मग त्याला उपस्थिती राहते आणि मुख्य म्हणजे काय होतं की वर्गाला उपस्थिती राहत नाही. याच्यावरती चिंतन करा. प्राचार्याने आदेश दिला, सगळ्या आमच्या ज्युनियर कॉलेज शिक्षकांना बोलून घेतलं आणि सांगितलं की काय करा, डेप्युटी डायरेक्टरला दाखवायला कॅटलॉग वेगळा करा, तुकडी वेगळी करा, स्पर्धा परीक्षेची काय करा तुम्ही एक तुकडी करा. मग आमची एक ओरड असते, आर्टचे मुलं वर्गात बसत नाही, 500 रुपये 1000 रुपये फी देत नाही, तुम्ही सांगता वेगळी डिव्हिजन करा, त्यांना स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन करा. हे काय बरोबर नाही. शिक्षकातून नवीन काही करायचं म्हटलं का विरोध होतो, तसा विरोध झाला. परंतु प्राचार्य सचिव असतात आणि आमच्याकडे बदलीचा हत्यार रयत शिक्षण संस्थेमध्ये मोठा असतो. मग त्याला काय गुवाहाटी दाखवतील की काय हॉटेल दाखवतील भरोसा नाही. त्यामुळे आम्ही निमूटपणे काय करायचं ठरवलं की बॅच वेगळी केली. पहिल्या बॅचला फक्त 10 विद्यार्थी आले, त्याच्यावरती स्पर्धा परीक्षेचं कामकाज सुरू केलं. 10चे 20 झाले, 30 झाले. आज सगळीकडे कला शाखेला विद्यार्थी कमी होत असताना आमच्या तिथल्या 2 डिव्हिजन मॅडम मेरिटवरती मारतात आणि त्याला मॅडम 8,000 रुपये प्रवेश फी आहे, ऍडमिशन फी 8,000 रुपये आहे. त्याच्यामधून स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं जातं आणि अनेक स्पर्धा परीक्षा मार्फत अधिकारी त्या महाविद्यालयातून झाले. मी माझ्या महाविद्यालयामध्ये गेल्या वर्षीपासून ते राबवतोय. मी आमच्या शिक्षकांना सांगितलंय, आता आम्हाला गणित शिकवायचं, आम्हाला बुद्धिमत्ता शिकवायची. आमच्या ज्युनियर कॉलेजच्या शिक्षकांची मीटिंग घेतली. आपल्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, कला शाखेचा प्रश्न आहे. आम्ही विषय वाटून घेतले, वेळापत्रक केलं, 1 तास दररोजचा आपण त्याला दिला पाहिजे आणि स्पर्धा परीक्षेचं मार्गदर्शन केलं पाहिजे. मला सांगायला अभिमान वाटतो की जवळपास आमच्या शहरामध्ये विद्यार्थी संख्येची वाढवा असताना सुद्धा माझ्याकडे आज 85 ते 95% 10 विद्यार्थिनी आहेत की त्यांनी स्वतःहून आर्ट शाखेला प्रवेश घेतलेला आहे आणि आम्ही त्याचं गेल्या वर्षी थोडाफार कार्यक्रम राबवला, कारण थोडंसं ऑनलाईन होतं. यावर्षी 1 सप्टेंबर पासून 4 महिन्याचा कोर्स आम्ही त्या ठिकाणी राबवणार आहे. मला वाटतं हे स्वप्न भूगोल शिक्षकच दाखवू शकतो आणि त्या ठिकाणी चांगलं करू शकतो. ते निश्चितपणे आपण केलं पाहिजे, हे आपण त्या ठिकाणी पाहावं. मी कधी कधी विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व विकासाचा असेल, कुठलाही घटक असेल, तुम्हाला वागायचं कसं, बोलायचं कसं, वेशभूषा कशा पद्धतीने केली पाहिजे, या सगळ्या गोष्टी कळत नकळत भूगोलामध्ये असतात. फक्त आपण अधोरेखित करणं गरजेचं असतं. मी परवा दिवशी एक सहज एका ठिकाणी विनोद सांगितला की एक वकील असतात आणि त्या वकिलानं काय केलेलं असतं, एका माणसाला त्याची विहीर विकलेली असते. विहीर विकल्यानंतर कागदोपत्र सगळं पूर्ण झालेलं असतात, नावावरती विहीर झाली. 8 दिवसांनी त्या माणसाची विहीर घेणाऱ्याची आणि विकणाऱ्या वकिलाची भेट होती. भेट झाल्यानंतर वकिली भाषेत थोडस म्हणतात की तुम्हाला विहीर विकली, परंतु विहिरीचं पाणी काही मी विकलेलं नाही.
मग तो घेणारा म्हणतो, बरं झालं तुम्ही भेटला म्हणले, काय झालं तुमचं पाणी लवकर घेऊन जावा, नाही तर तुमच्याकडून मी भाडं घेण्याच्या विचारात होतो. मग वकील थोडे गडबडले, म्हणले नाही मी आपलं सहज विनोद केला. म्हणले मी भूगोलाचे शिक्षक आहे, कारण विहीर आणि पाणी अधिकार कसा असतो मला चांगलं कळतं. मला वाटतं हजर जबाबीपणा जर असेल तर निश्चितपणे भूगोलाच्या शिक्षकाकडे तो असतो, तो विद्यार्थ्यांमध्ये उतरवतो. आणि आज भूगोलाचं जे नवीन तंत्रज्ञान आलं आहे, किती आमच्या आता सेल्फी किती आवडतं ना मुलींना काढायला, मुलांना काढायला सेल्फी आवडतो. अगदी आपल्याला सुद्धा आवडतो आहे की नाही. फार चांगला फोटो नाही आला तरी बरं वाटतं काढायला आपल्याला शिक्षकांना. मग आता सेल्फी सारखा पॉइंट सर आमच्या अभ्यासक्रमात आहे. म्हणजे जे ऍप मॅडमनी सांगितलं, मला वाटतं सेलार सरांनी सांगितलं, त्या ऍप आवडीनं करावं आणि त्याच्यामध्ये त्या सर्वेक्षण करणाऱ्या कुटुंबाचा बरोबर एक सेल्फी काढावा, तो अपलोड करावा. काही ज्यांच्याकडे सुविधा आहेत असे विद्यार्थी, अगदी 15 कुटुंबाचा सर्वे मला 2-3 दिवसात पूर्ण करणारे विद्यार्थी सांगितले. मला वाटतं पारंपरिक दऱ्या खोऱ्या या गोष्टी शिकवत असताना आधुनिकतेची कास धरण्याचं काम सुद्धा भूगोलानं केलेलं आहे. हे या ऍप मधून त्या ठिकाणी दिसत आहे. फक्त आपण थोडं राबवण्याची गरज आहे. आणि अडीअडचणी आहेत, त्याला आता तो विषय आपला वेगळा आहे. अडीअडचणी काय आहेत, त्याच्यावरती मात कशा करता येतील, शेवटी ह्या सगळ्या गोष्टींचा भाग आपण त्या ठिकाणी पाहिला पाहिजे. आपण विद्यार्थ्यांमध्ये निश्चितपणे हिंमत चांगल्या पद्धतीने दाखवली पाहिजे आणि त्याच्यामध्ये रममान होण्याची भूमिका आपण जर घेतली तर निश्चितपणे आपला त्याचा फायदा होईल असं मला त्या ठिकाणी वाटतं. आपण जे काम करतो आहे त्या कामाची नोंद ही निश्चितपणे कुठे ना कुठे होत असते. फक्त काय केलं पाहिजे की त्याच्यामध्ये हा दृष्टिकोन निर्माण केला पाहिजे. काळाच्या ओघामध्ये बदलणं गरजेचं असतं. मला वाटतं बाकीचे विषय काय, बाकीच्या शाखा, एक काळ असा होता की कॉमर्स झाला म्हणजे नोकरी. कदाचित आपण सर विद्यार्थी असू त्यावेळेस किंवा तुम्ही सिनियर असाल तर आपल्याला काही अंदाज नाही त्याचा, परंतु कॉमर्स म्हणजे नोकरी असं होतं. काळ असा आला की कॉमर्स फॅकल्टी बंद पडल्या. त्या काळातले बरेचसे कॉमर्स मधले उच्च विद्याभूषकांना बेकारीला सामोरं जावं लागलं, अनेक युनिट बंद पडले. नंतर थोडासा असा उगवता काळ आला की कला शाखेला मेरिट लागायचं, रांगा लागायच्या. एक डीएड काळ होता आणि शॉर्टकट नोकरी, शॉर्टकट शिक्षण म्हणून डीएड कडे पाहिलं जायचं. आम्ही म्हणायचो त्यावेळेस अरे सायन्सला मुलं जायची नाही, आम्हाला कला शाखेत जायचं. कला शाखेचा काळ होता. आता फक्त सायन्सचा काळ आहे असं म्हणणं थोडं धाडसाचं ठरेल, कारण आगामी काळात आपल्याला त्याची अनुभूती निश्चितपणे दिसेल. फक्त काळाच्या ओघामध्ये आपण तो बदल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. मी बऱ्याचशा वेळेला कधी असं एखादा विषय विद्यार्थिनींना द्यायचा, मोबाईल द्या विषय मुलींना, काय मोबाईलचे फायदे झाले, 100 फायदे सांगते, 100 फायदे सांगते. तो आपल्या संशोधनाचा भाग नसला तरी तो चर्चेचा भाग आहे, मुलांना बोलतं करण्याचा भाग आहे. काय फायदा होतो, सहज म्हटलं त्यांना की काय करायचं, प्रत्येक विद्यार्थिनींना समजा 5 लाख रुपये दिले तर काय करा. प्रत्येक मुली मग वेगवेगळ्या गोष्टी सांगतात, मी हे करणार. आपल्याला होता पूर्वी निबंध राहायचा, मी पंतप्रधान झालो तर, मला लॉटरी लागली तर, किती गप्पा मारायचो आपण त्यावेळेस, आहे की नाही. मग त्या विद्यार्थिनीमधून त्या व्यक्तिमत्वाची झलक कळते, त्याला त्याची जाणीव होते. ती जाणीव आपण देणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. मी बऱ्याच वेळेला बाहेर जाण्याचा योग येतो त्यावेळेस मी सांगत असतो की एकदा यमाचं काम असतं, रेड्यावर बसायचं आणि पृथ्वीवर यायचं. यम पृथ्वीवर आल्यानंतर काय करतो, कोणाला तरी घेऊन जातो आणि घेऊन जातो म्हणजे तो कायमचा घेऊन जातो. असं करत असताना एकदा यम हा पृथ्वीवरती आल्यानंतर एका घरासमोर तो आपला जरा पत्ता पाहत असेल, काय ऍड्रेस नेमकं आता घेऊन जायचं. त्यावेळेस एक माणसाचं त्यानं नाव विचारलं, तो नेमका माणूस तिथं भेटला. माणूस भेटल्यानंतर त्यानं पाहिलं की रेडा आहे, यम आहे, पत्ता माझा विचारतोय म्हणजे मला घेऊन जाणार आहे. त्यानं काय केलं की म्हणजे त्यानं त्या यमाला म्हटलं की काय करा, या आता तुम्ही एवढे लांबून आलात, पृथ्वी प्रदक्षिणा करून थोडा चहा पाणी घेऊया. आणि चहा पाणी घ्यायला आत बोलवलं. चहा पाणी घेता घेता तो मनुष्य हुशार होता, एक थोडीशी गुंगीची गोळी टाकली त्याच्यामध्ये, यमाला तो चहा दिला. यम तासभर गुंगीत पडला. तोपर्यंत त्यानं जी लिस्ट होती ती लिस्ट घेतली आणि काय केलं, त्याचं नाव वरचं खोडलं आणि खाली नाव लिहून ठेवलं.
थोड्या वेळाने यमाला जाग आल्यानंतर मग यमानं विचारलं की एवढा तुम्ही पाहुणचार केला, चहा पाणी केला, आता काय करतो म्हणले मी वरून सुरुवात होती ती वरून सुरुवात करण्याऐवजी खालून सुरुवात. त्यामुळं जीवनामध्ये असा शॉर्टकट सुद्धा कधी कधी काय होतो धोक्याचा ठरतो. मला वाटतं भूगोल शिक्षक हा निश्चितपणे शॉर्टकट स्वीकारणार नाही. मला आपण या ठिकाणी बोलवलं, आता थोडासा कार्यक्रमाचं नियोजन संयोजकांचं वेगळं आहे. मी तुम्हाला शुभेच्छा देतो. निश्चितपणे जे गुणवंत विद्यार्थी आहेत ते गुणवंत विद्यार्थी भविष्यामध्ये पुन्हा सर आपापल्या शाळेत त्यांचा सत्कार आपल्याला करावा लागणार आहे, कारण तो कुठे ना कुठे चांगला अधिकारी झाल्याचं निश्चितपणे दिसेल. तशा पद्धतीचं दिसावं, शिक्षकांनी त्यासाठी परिश्रम घ्यावं. आज 1-2 शिक्षकांना सन्मान मिळाला, भविष्यातील सगळ्याच शिक्षकाला म्हणजे निवड समितीला सुद्धा प्रश्न पडावा की कोणाकोणाचा करायचा. सगळेच 95च्या पुढे 10 आले 15 आले असं व्हावं, अशा पद्धतीच्या अपेक्षा सदिच्छा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. तुम्ही बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. सरांकडे किती डिग्री आहे की तुम्हाला लक्षात येईल. मी सरांना नेहमी विचारत असतो, सर तुम्हाला एवढ्या वेळेत कधी असतो. सरांना बऱ्याच डिग्री आहेत. सायन्स, कॉमर्स, आर्ट्स सगळ्या विषयांचं ज्ञान आहे. इव्हन मॅनेजमेंट. यानंतर कौशिक श्रीपाद जोशी, प्रतिभा ज्युनियर कॉलेज चिंचवड. मार्गदर्शक शिक्षिका आहेत प्रोफेसर संध्या गोरे मॅडम. श्रीपाद कौशिक याला मिळाले 97% मार्क. हा विद्यार्थी आलेला नाहीये. यानंतर भरगट वर्धन संतोष, सरस्वती माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय सिंधुनगर निगडी. मार्गदर्शक शिक्षिका आहेत सौ दंकर शैला सचिन. या विद्यार्थ्याला 96% गुण मिळाले. भूगोलात 96 मार्क्स मिळाले. विषयात 99 मार्क्स मिळणं ही काही गंमत नाही. गणितासारखा तो विषय नाही, हा थेरॉटिकल विषय आहे. आपल्यालाही माहित आहे. आणि 99 गुण या विद्यार्थ्यांना मिळाले आणि ते विद्यार्थी घडवणारे शिक्षक यांचा कौतुक हे झालंच पाहिजे. टाळ्यांचा आवाज अजूनही कमी असतो. म्हणूनच म्हणत होतो की आपण जेवण करून घ्या म्हणजे टाळ्यांचा आवाज असतो. यानंतर माननीय प्राध्यापक सौ रुपाली विजय चव्हाण मॅडम यांना मी आमंत्रित करतो. माळसाकांत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अकोली, माळसाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अकोली पुणे. वापरे बाळासाहेब परशुराम, आदरणीय वापरे बाळासाहेब परशुराम सर आणि रुपाली विजय चव्हाण मॅडम या माळसाकांत माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय अकोली पुणे येथील मार्गदर्शक शिक्षक आहेत. जोरदार टाळ्या. नुसतंच बरोबर चालली नाही, ती सोबत होत नाही. तेव्हा हाताला हात लागला म्हणून ती टाळी होत नाही. त्याला हवा येऊ द्या आणि जोरदार टाळ्या देऊ द्या.
यानंतर भूगोल रत्न सन्मानार्थी आदरणीय श्रीमती सुरेखा प्रदीप दोंडे भूगोल अभ्यास गट सदस्या यांचा आपण भूगोल रत्न देऊन सन्मान करतोय. त्यांचं उल्लेखनीय कार्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ असेल, SCRT, NCRT, त्यांचे सामाजिक उपक्रम असतील, शैक्षणिक कार्य असेल, शैक्षणिक सामाजिक पर्यावरणीय कार्य, त्यांनी आपल्याला केलेलं मार्गदर्शन असेल, यासाठी आपण हा विशेष सन्मान आपण देतोय. भूगोल रत्न सन्मान आदरणीय श्रीमती सुरेखा प्रदीप दोंडे. जेव्हा म्हणतो वाटते हात मोठे पाहते आणि मी म्हणतो तुमच्या टाळ्यांचा आवाज जरा जोरदार येतो. बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. यानंतर आपण सर्वांनी सहभागीसाठी मी आपण अतिशय कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अतिशय छान यांनी केलं आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं अगदी करून देण्याचं काम त्यांनी केलं. ते प्राध्यापक मंगेश राजू सरांच्या सन्माननीय प्राचार्यांनी प्रतिष्ठित केले करायला. आणि ती पाळत गेले का बोलले त्यांचाही करायचं होतं. धन्यवाद. दोनच मिनिटं, एवढ्या वेळ थांबले, फक्त 2 मिनिटं. ज्यांनी आपल्यासाठी कार्यक्रम घडवला आहे, जे आपल्यासाठी झटलेत, त्यांचा सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. आपण फुल म्हणून फुलाची पाकळी आपण त्यांना देऊया. मला मान्य थोडीशी गैरसोय झाली, तुमचे येणारे सर्व लोक हे बाहेरगावचे आहेत आणि काल संध्याकाळपर्यंत डेटा येत होतात, त्यामुळे थोडीशी गैरसोय झाली. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, शिक्षकांचा सन्मान करावा, ही आमची अपेक्षा होती. थोडीशी गैरसोय झाली, मी दिलगिरी व्यक्त करतो. जे काही चांगलं असेल ते तुम्ही घ्यावं आणि जे खटकलं असेल ते आम्ही पुढच्या वेळेस दुरुस्त करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. आपण या ठिकाणी कार्यकारी मंडळाचा आपण सत्कार थोडक्यात उरकूया. शेलार अविनाश शिवाजी सर, प्राध्यापक अविनाश शेलार सर, अध्यक्ष इंदापूर श्री परशुनाथ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय परजव तालुका इंदापूर. यानंतर आपण तुळशीचं रोप देऊन यांचा सत्कार करतो. यानंतर आवारी सरणी तयार व्हायचंय. प्राध्यापक आवारी अर्जुन, सचिव जुन्नर विद्या विकास मंदिर राजूरी तालुका जुन्नर जिल्हा पुणे. कार्याध्यक्ष प्राध्यापक ढवळे रणजित किशनराव, बोर्न इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज संगमनेर. ढवळे सर. सहसचिव प्राध्यापक उभाळे हरिदास दत्तात्रय, हडपसर पुणे साधना विद्यालय हडपसर. यानंतर प्राध्यापक गारगोटे सुदाम खंडूजी, सहसचिव आंबेगाव श्रीमान निवृत्तीनाथ दाजी पवार कनिष्ठ महाविद्यालय मुक्काम पोस्ट पेठ तालुका आंबेगाव. कोषाध्यक्ष शरणागत हरिश्चंद्र फकीरा, पुणे शहर कॅम्प एज्युकेशन. सरांनी सुंदर आपल्यासाठी गाणं बसवलेलं होतं. अजूनही आमचं नियोजन होतं गाण्याचं, वेळाभिरी काही गोष्टी होत नाहीयेत. थोडा मनोरंजन कार्यक्रम आम्ही घेणार होतो, असू द्या. संघटक श्रीमती रंधवे प्रीती भगवान, मोशी इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज पिरपूर. पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले आपले शिक्षक बंधू भगिनी आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या. हा कार्यक्रम घेण्यामागे त्या सगळ्यांचा सिंहाचा वाटा आहे. संघटक प्राध्यापक होले राजेंद्र दत्तात्रय, KM भागवत माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय पाटस तालुका जिल्हा पुणे. समन्वयक प्राध्यापक जाधव केशव दत्तात्रय, पुणे ग्रामीण. यानंतर प्राध्यापक सौ आपनावे विभा प्रज्योत, पुणे शहर समन्वयक.
यानंतर सौ गौरी संध्या आप्पासाहेब, पुणे प्रतिभा ज्युनियर कॉलेज चिंचवड. टाकळकर शिल्पा मॅडम, सदस्य हुतात्मा राजगुरू महाविद्यालय, राजगुरुनगर, खेड. तुपेरे हनुमान नामदेव, शिरूर श्री दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपळखेड तालुका शिरूर, जिल्हा पुणे, सदस्य. कार्यक्रमाचे आमच्या पुणे कनिष्ठ महाविद्यालय पुणे भूगोल परिषदेचे सदस्य सन्माननीय श्री मंगेश त्र्यंबक महाजन सर यांनीही सत्कार स्वीकारावा. प्राध्यापक जेव्हा अमित कुमार यांनीही आपला सत्कार स्वीकारावा. पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषद महिला प्रतिनिधी सन्माननीय श्रीमती गंधारे वैजयंती यांनीही आपला सत्काराचा स्वीकार करावा अशी मी त्यांना विनंती करतो. पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेच्या महिला प्रतिनिधी सन्माननीय श्री सौ कृष्णी कीर्ती मॅडम यांनीही आपला सत्कार स्वीकारावा अशी मी त्यांना विनंती करतो. प्राध्यापक सौ शैला दौलकर, प्राध्यापक गुंड सर. या ठिकाणी सुट्टी असूनही खूप महत्वपूर्ण कार्यासाठी ज्यांचा सहभाग मिळाला ते रामचंद्र पवार. बलाक्षी सर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, त्याच्यामुळे आपला हा कार्यक्रम घडतोय. शनिवार रविवार बरेच दिवस सुट्ट्या नाही, काही परीक्षा चालू आहेत तरी सुद्धा खास कार्यक्रमासाठी आलेले जोरदार टाळ्या होत्या. यानंतर मी सर्व स्वागत गीतातील विद्यार्थिनी आणि स्वयंसेवक यांनी स्टेजवर यावं पटकन. सहभोजन झाल्यानंतर कार्यकारिणीच्या सदस्यांनी एक 15-20 मिनिट आपली मीटिंग असेल, त्यासाठी पुन्हा इथे एकत्र यायचंय. सहभोजन झाल्यानंतर विद्यार्थी कुठे आहेत? रामप्रीत, यश, महावीर. एक एक रोप घेण्याचा एकत्रित काढू आपण. तिकडे छान म्हटलं सगळ्यांनी. एक रोप घ्या, एक रोप घ्या, त्याचा सत्कार घ्या ना. यश गव्हाणे, रामप्रीत मंडळी. तुमचे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा असाच राहू दे ही सदिच्छा. पूर्णविराम म्हणजे शेवट नाही, कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो. त्याचप्रमाणे आभार प्रदर्शन म्हणजे शेवट नाही, तर ती नव्या यशाची सुरुवात असते. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा, कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असेच उत्तम व्यक्तिमत्वाचे धनी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभले आहे श्री माननीय प्राचार्य सतीश विठोबा शिर्के सर, राज्याध्यक्ष भूगोल परिषद यांनी आज आपल्या विनंतीला मान देऊन आपल्या अमूल्य वेळात वेळ काढून कार्यक्रमात अध्यक्षाचे स्थान स्वीकारले व अध्यक्षीय भाषणातून बहुमूल्य असे विचार व्यक्त केले व आम्हाला मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. भूगोल रत्न समानार्थी
प्राचार्या श्रीमती सुरेखा प्रदीप दोंडे मॅडम, सदस्या भूगोल अभ्यास गट, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे यांनी देखील आम्हाला त्यांचा बहुमोल वेळ देऊ केला व आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आदर्श शिक्षक सन्मानार्थी प्राध्यापिका सौ रुपाली विजय चव्हाण मॅडम व प्राध्यापक श्री वाबळे बाळासाहेब परशुराम सर, श्री महासाकांत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित माननीय प्राध्यापक युवराज खुळे सर, राज्य सचिव भूगोल परिषद व माननीय प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे सर, राज्य सहसचिव भूगोल परिषद यांनी देखील आपला अमूल्य वेळ देऊन कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून आपल्याला मोलाचा सल्ला आम्हाला देऊ केला, याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी व आजच्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सदोदित प्रयत्नशील आणि मार्गदर्शन करणारे प्राचार्य डॉक्टर मकरंद वझर, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज यांचे पण मी मनपूर्वक आभार मानते. आजच्या कार्यक्रमासाठी सुसज्ज हॉल उपलब्ध करून देणारे प्राचार्य संजय सावंत सर, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी यांचे मी मनपूर्वक आभार मानते. उपप्राचार्य डॉक्टर विजया एस नवले मॅडम, सिंहगड कॉलेज ऑफ आर्ट सायन्स अँड कॉमर्स ज्युनियर कॉलेज यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रोफेसर M.N. नवले सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या सेक्रेटरी आदरणीय डॉक्टर सुनंदा नवले मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट HR आदरणीय रोहित नवले सर यांचे मी मनपूर्वक आभार मानते. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस प्रेसिडेंट ॲडमिन आदरणीय रचना नवले अष्टेकर मॅडम यांचे मी मनपूर्वक आभार मानते. कोऑर्डिनेटर रीटा मदान मॅडम व कल्चरल हेड संध्या रोकडे मॅडम, कॉलेज स्टाफ यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आपल्या आजचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी अतिशय योग्य पद्धतीने नियोजन करणारे माननीय श्री अविनाश शेलार सर, पुणे जिल्हाध्यक्ष यांचे मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या पुणे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालय भूगोल परिषदेतील कार्यकारिणी मंडळातील उपाध्यक्षा प्राध्यापिका रत्नप्रभा देशमुख मॅडम, उपाध्यक्ष किरदार सर, सचिव अर्जुन अवारी सर, रणजित सर, हरदीश उबाळे सर, सुदाम गारगोटे सर, अमित कुमार धुमाळ सर, हरिश्चंद्र शरणागत सर, भाऊ काळे सर, प्रीती रंधवे मॅडम, राजेंद्र होले सर, केशव जाधव सर, विभा अबनावे मॅडम, अर्जुन माळवे सर, संध्या गोरे मॅडम, प्राचार्य शिल्पा टाकळकर मॅडम, हनुमान तुपेरे सर, महाजन मंगेश सर, प्राचार्य वैजयंता गंधारे मॅडम, कीर्ती पेशवे मॅडम या सर्वांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. त्याचप्रमाणे गुंडा सर यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते. सुट्टी असूनही आज फक्त आपल्या कार्यक्रमासाठी येणारे सिंहगड कॉलेजमधील श्री रामचंद्र पवार व बलाक्षे सिक्युरिटी स्टाफ, जनरल बॅकअप ऑफिसर या सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आज येथे उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणारे शिक्षक, विद्यार्थी व त्यांचे पालक यांचे देखील मी मनपूर्वक आभार मानते व सर्वांच्या वतीने आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे मी जाहीर करते. धन्यवाद.